नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विठ्ठल चोबे यांचं छोटंसं आत्मचरित्र वादळ वाऱ्याची वाट. श्रोते हो, विठ्ठल चोबे सरांना आजपर्यंत अष्टक्षेत्री शिक्षक रत्न पुरस्कार, गुणवंत शिक्षक पुरस्कार, प्रकल्पप्रिय मुख्याध्यापक, प्रतिभारत्न शिक्षक पुरस्कार, शिक्षक रत्न सरस्वती पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप असे पुरस्कार मिळालेले आहेत. ते अण्णासाहेब पाटील प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभाग सोलापूर या संस्थेतनं मुख्याध्यापक तथा प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचं जन्मस्थळ आहे सिरसाव, जिल्हा उस्मानाबाद. सरांचं आत्मचरित्र वाचायला घेण्यापूर्वी मी त्यांचं मनोगत तुम्हाला ऐकवणार आहे. ते म्हणतात, वादळ वाऱ्याची वाट हे आत्मचरित्र वाचकांच्या हाती देताना मला अत्यानंद होतोय. वादळ वाऱ्याच्या वाटेवरचा माझा संघर्ष पराकोटीचा आहे. माझं जीवन संपूर्ण संकटांनी भरलेलं आहे. ही संकटांची मालिका वयाच्या 2ऱ्या वर्षापासून चालू झाली. आईविना पोरक्या झालेल्या मुलाचं दुःख काय असतं हे सांगून कळणार नाही, ते प्रत्यक्षात अनुभवावं लागतं. बालपणापासूनच दुःखाचे चटके सहन करायला लागले, तरीही न खचता धैर्याने संकटांना तोंड दिलं. माझं जीवन सावरणारी माणसं मला भेटली, म्हणूनच मी स्वप्नपूर्तीपर्यंत पोहोचलो. मला स्वतःच्या घरी प्रायमरी शिक्षण देणारे अडसूळ सर, मायेनं वाढवणारी माझी आत्या, आईचं प्रेम देणारी माझी भावजय, हायस्कूलच्या शिक्षणात मदत करणारे मुख्याध्यापक शिंदे सर, कॉलेजच्या शिक्षणाची वाट दाखवणारे प्राध्यापक उकिरडे सर, BEd शिक्षणासाठी मंगळसूत्र गहाण ठेवून माझी BEdची फी भरणारी माझ्या मित्राची आई कमळाबाई कुंभार, हे सगळे माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत. मला वडिलांची माया देणारे ज्येष्ठ बंधू माझे आधारस्तंभ आहेत. शाळेची पायरी न चढता, कॉलेजचा उंबरठा न ओलांडता मी MA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. जीवनात संघर्ष असल्याशिवाय जीवनाची लज्जतच वाढत नाही. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष से कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़ी की चोट, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. फुलाला सुई टोचून घेतल्याशिवाय त्याचा सुंदर हार होत नाही. सोन्याला आगीच्या भट्टीत तापवल्याशिवाय त्याचे सुंदर अलंकार होत नाहीत. दगडाला छिन्नी हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय सुंदर मूर्ती होत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष हा असतोच. माझं हे आत्मचरित्र प्रत्येकाला प्रेरणा देईल, यशाच्या मार्गापर्यंत पोचवेल याची मला खात्री आहे. वाचकाला माझा जीवन प्रवास यशाचा मार्ग निश्चित दाखवेल, हे मी ठामपणे सांगतो. हे आत्मचरित्र सगळ्यांना आवडेल. माझ्या या संघर्षमय जीवनात माझी सुविद्य पत्नी सौ लता बरोबरची साथीदार आहे. माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक संकटांची वादळं तिने झेलली आहेत. माझ्या संकटाच्या वेळी माझी ढाल बनून ती उभी राहिली, म्हणून आमची संसार नौका सागर किनाऱ्याला पोहोचली. ज्येष्ठ साहित्यिक माननीय राजेंद्र भोसले यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. शिवप्रज्ञा प्रकाशनच्या प्रकाशिका सौभाग्यवती राजश्री राजेंद्र भोसले यांनी उत्कृष्ट अक्षर मांडळी करून कमी वेळेत दर्जेदार काव्यसंग्रह आकार केला, आकर्षक असं मुखपृष्ठ तयार केलं. सौ अंजली पत्की यांनी मुद्रित शोधनाचं काम केलं. तरुण भारत प्रिंटिंग प्रेस सोलापूर यांनी उत्कृष्ट छपाई आणि बांधणीसह हे आत्मचरित्र सिद्ध केलं. या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. अल्पावधीतच वादळ वाऱ्याची वाटची 2य आवृत्ती निघतीये, याचा मला मनस्वी आनंद आहे. पहिल्या आवृत्तीच्या निमित्तानं अनेक लोकांपर्यंत हे पुस्तक पोचलं. अनेकांनी मला प्रत्यक्ष भेटून, भ्रमणध्वनीवरून, समाज माध्यमातून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी माझ्या जीवन प्रवासाचं कौतुक केलं. त्यामुळे ही 2री आवृत्ती काढायचा योग येतोय.
वाचकांच्या या प्रतिक्रिया मला लेखनाचं बळ देणार आहेत. शिवप्रज्ञा प्रकाशनच्या सौभाग्यवती राजेश्री राजेंद्र भोसले आणि राजेंद्र भोसले यांनी या कामी सहकार्य केल्याबद्दल त्या उभयतांचा मी ऋणी आहे. विठ्ठल चोबे. तर या पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना राजेंद्र भोसले म्हणतात, वादळ वाऱ्याची वाट हे विठ्ठल तुकाराम चोबे यांचं छोटेखानी आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. काही माणसं शून्यातनं विश्व कसं निर्माण करतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे आत्मचरित्र चोबे सरांच्या जीवनाचा पट उभा करते. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातल्या सिरसाव या छोट्याशा गावी विठ्ठल चोबे यांचा एका गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्म झाला. चोबे गुरुजी लहान असताना त्यांचं मातृछत्र हरपलं. लेखकाची आत्या आपला भाऊ तुकाराम याला आपल्या उपळाई या गावी घेऊन जाते. बहीण आपल्या भावाला कसा आधार देते हेही एक उत्तम उदाहरण आहे. वडिलांबरोबर लेखक आणि त्यांचा मोठा भाऊ उपळाईला येतात, तिथे शेती करतात. छोट्या विठ्ठलकडे गुरं राखण्याचं काम येतं. बालपणी लेखकाची मित्रमंडळी शाळेत जातात, पण गुरं राखण्याची जबाबदारी असल्यानं लेखकाला शाळेत पाठवलं जात नाही याचं त्यांना खूप दुःख होतं. गुरं घेऊन ती राखत शाळेजवळनं जाताना मुलं सामूहिक प्रार्थना म्हणत असतात. गुरं राखत राखतच छोटा विठ्ठल तिथे लिंबाच्या झाडाखाली थांबून दररोज जाताना प्रार्थना ऐकत असे आणि मग पुढे जात असे. आडसूळ गुरुजींना हे विचित्र वाटतं, म्हणून ते सहज चौकशी करतात. विठ्ठलची शाळा शिकण्याची इच्छाशक्ती आणि आवड बघून त्याला घरी शिकवणीसाठी बोलवतात आणि इथूनच एक नवीन अध्याय जन्माला येतो, तो म्हणजे गुरुजींचा जीवन प्रवास. वाचकांना थक्क करणारा हा जीवन प्रवास आहे. त्यांचं 6वीपर्यंतचं शिक्षण उपळाईला होणं, 7वीला परत सिरसावला 7वी ते मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण होणं आणि तेही गुरं राखत शेतातली कामं करत ही सामान्य बाब नाहीच आहे. मॅट्रिकनंतरचं BA, MA, BEd या उच्च शिक्षणाच्या पदव्या लेखकानं संपादन केल्या खऱ्या, पण त्यासाठी त्यांना पावलोपावली त्रास सहन करायला लागला. कॉलेजला प्रवेश तर नावालाच. बार्शीला येऊन पहाटेपासून स्पोर्ट्स क्लबमध्ये काम करायला लागलं. दिवसभर ते किराणा दुकानात काम करायचे, रात्री परत स्पोर्ट्स क्लबवर काम करायचे, मैदानावर पाणी मारायचे, 10 टन रोलर दररोज फिरवायचा, मैदानाबाहेर गेलेले चेंडू पळत जाऊन आणून द्यायचे, गुटखा, पान, सिगरेट आणून द्यायचं. ही सगळी कामं करत कमीपणा न बांधता चोबे गुरुजींनी आपलं BEdपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. एक ध्येय निश्चित केल्यानंतर आलेल्या अडचणींशी चोबे गुरुजींनी एखाद्या योद्ध्याप्रमाणे संघर्ष केला. एखाद्याचं आयुष्यच संकटांनी भरलेलं असतं असं म्हणतात. त्याप्रमाणे काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित संकटं त्यांच्या आयुष्यात आली, पण ते कुठल्याही प्रसंगी खचले नाहीत. त्यांनी कधीही पराभव मान्य केला नाही. सतत प्रयत्नवादी राहणं हा त्यांचा स्वभावच आहे. शिक्षकी पेशा म्हणजे ज्ञानदानाचा पेशा. नोकरीपेक्षाही विद्यार्थ्यांना सन्मार्ग दाखवणारा हा पेशा आहे. इतरांवर संस्कार करताना आधी स्वतः संस्कारक्षम असलं पाहिजे आणि तसे उच्च संस्कार चोबे गुरुजींच्या आईवडिलांकडनं त्यांना मिळाले होतेच. प्रामाणिकपणा, सरळपणा, निरुपद्रवीपणा, कष्ट करायची तयारी, त्याग अशी उच्च जीवनमूल्य त्यांच्या रक्तातच होती आणि तीच पुढे विकसित झालेली दिसतात. आत्मचरित्र केवळ प्रसिद्ध व्यक्तीनंच लिहावं असं काही नाही आहे. सामान्य माणूसही आपल्या आत्मचरित्राद्वारे आदर्शवादाचे विचार देऊ शकतो. चोबे गुरुजी इथं सामान्यातलं सामान्य व्यक्तिमत्व, पण त्यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. सिरसाव, उपळाई, बार्शी असा प्रवास करत ते सोलापुरात आले. सोलापुरात BEd केल्यानंतर सोलापुरात स्थिर झाले. काही दिवस शिकवण्या घेतल्या. नंतर अण्णासाहेब पाटील प्रशालेत नोकरी लागली. खरं तर या प्रशालेचे ते पायाभूत सदस्य. ज्या शाळेला इमारत नाही, बोर्ड नाही, घंटा नाही, मुख्याध्यापक नाहीत, अशा शाळेत त्यांनी सुरुवातीला काम केलं. आपली शाळा त्यांनी नावारूपाला आणली. आदर्श शाळा, आदर्श शिक्षक असे पुरस्कार मिळवले. सुरुवातीच्या काळात विद्यार्थी शोधण्यासाठी वणवण केली. शाळेची झाडलोट, पाणी भरणं अशी कामं स्वतः निसंकोचपणे केली.
अण्णाभाऊ प्रशालेच्या पायाभूत कार्यात चोबे गुरुजींचं कार्य खूपच मोठं आहे. हे आत्मचरित्र वाचताना लहानपणापासून गुरुजींवर अनेक संकटं आली, पण त्यांनी शिक्षणाची आपली नाळ कधीही तुटू दिली नाही हे दिसून येतं. शिक्षणाच्या वेडाने ते झपाटलेले दिसतात. 1ली ते 7वी इयत्तेत तर ते शाळेत न जाता वर्गात पहिल्या क्रमांकानं पास होत असत. एकीकडे घरगुती काम, दुसरीकडे शिक्षण, असा त्यांचा दुहेरी प्रवास या आत्मचरित्रातून दिसून येतो. एखादं चांगलं काम हाती घेतल्यानंतर मदतीचे हातही पुढे येतात. सुरुवातीला उपळाईचे आडसूळ गुरुजी, नंतर सिरसावचे हेडमास्तर शिंदे सर, सावंत सर, बार्शीचे उकिरडे सर, दयानंद बीएड कॉलेजचे प्राचार्य मार्डीकर या सरांनी लेखकाला शिक्षणासाठी वेळोवेळी उचलून धरलं. चोबे यांच्या बाळू या मित्राच्या आईने ऐनवेळी आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून बीएड प्रवेश फीसाठी 500 रुपये दिले. खरोखर ही सगळी मंडळी लेखकाच्या अडीअडचणीला देवासारखी धावून आली. बार्शी इथल्या वास्तव्यात त्यांना खेळाच्या मैदानाची देखभाल करायला लागे. 10 टन वजनाचा रोलर बैलाप्रमाणे फिरवावा लागे. संपूर्ण मैदानावर रोजच्या रोज पाणी मारावं लागे. 1 वाजेपर्यंत मैदानावर काम करून पुन्हा किराणा दुकानात काम करायचं. तिथून खोलीवर येऊन वातीच्या स्टोवर स्वयंपाक करायचा आणि झोपायचं. अभ्यासाला वेळच मिळत नसायचा. एक दिवशी भाकरी करत असतानाच त्यांना झोप आली आणि सगळी भाकर करपून गेली. वातीच्या स्टोवमधलं रॉकेल संपलं. वैतागून त्यांनी मुंबईला पळ काढला, पण तिथेही वाताहत झाली. तिथे मित्राच्या मदतीने काही दिवस राहिले, पण रमले नाहीत. पुन्हा शिक्षणाच्या ओढीनं त्यांना बार्शीला आणलं. खरं तर एकदा निघून गेलेल्या व्यक्तीला कुठल्याही दुकानदारानं परत कामावर ठेवून घेतलं नसतं, पण चोबे गुरुजींचा प्रामाणिक स्वभाव आणि त्यांची वृत्ती चांगली, त्यामुळे पुन्हा त्यांना किराणा दुकानावर कामाला ठेवलं गेलं. हा चोबे गुरुजींच्या नीतिमत्तेचा विजय आहे. लेखकाच्या मनात दयाळूपणाही तितकाच आहे. उपळा इथली सरू आजी ही गरीब आणि असहाय्य असते. तिची परिस्थिती बघून गुरुजी तिला खूप मदत करतात. तिला आंघोळीसाठी पाणी देणं, दररोज जेवण देणं, कपडे देणं, दिवाळीसाठी फराळाचं देणं. ज्यावेळी लेखकाला उपळाई सोडावी लागते तेव्हा सरू आजीला मिठी मारून ते रडतात. अशी कितीतरी मायाळू पात्र या आत्मचरित्रात आढळून येतात. आपल्या भोळ्या भाबड्या भावाची पत्नी वारल्यानंतर आधार देणारी गीता आत्या ही लेखकावर खूप माया करत असते. तसंच आडसूळ गुरुजींची पत्नी ही लेखकावर माया करत असते. शिवाय त्यांची स्वतःची वहिनी रुक्मिणी यासुद्धा लेखकावर मायाच करतात. बाळूची आई कमळाबाई ही सगळीच स्त्रीपात्र लेखकावर मुलाप्रमाणे प्रेम करताना दिसून येतात. एकंदर सर्वच ठिकाणी लेखकाचं व्यक्तिमत्व सर्वांना हवंसं आहे. प्रामाणिक, दयाळू, मायाळू, निस्वार्थी, प्रयत्नशील, विनम्र असे अनेक सद्गुण लेखकाच्या ठायी आढळून येतात आणि हे सद्गुणच त्यांना संकटाच्या प्रसंगी साथही देतात. वादळ वाऱ्याची वाट हे समर्पक शीर्षक हे आत्मचरित्राला दिलेलं आहे, कारण लेखकाच्या जीवनात अनेक वादळं आली आणि त्यातून वाट काढत लेखकानं यशाचं शिखर गाठलं. त्यांची लेखनशैली अगदी सरळ आहे, सोपी आहे. त्यांच्या लेखणीत कमालीचा संयम आहे, विनम्रता आहे. कोणावरही टीका टिप्पणी नाही, उपहासात्मकता नाही, कोणालाही ते दोष देत नाहीत. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतात. त्यांचं मन हळवं असल्यानं अनेक प्रसंगी ते ढसाढसा रडतात. शून्यातून विश्व निर्माण केलेली ही वादळ वाऱ्याची वाट प्रत्येकाने वाचली पाहिजे. चोबे गुरुजींचा जीवन प्रवास भावी पिढीला नक्की प्रेरणादायी ठरेल. आलेल्या परिस्थितीला धीरानं आणि धैर्यानं कसं तोंड देता येईल हे ते आत्मचरित्र आपल्याला शिकवून जातं. चोबे गुरुजींच्या या साहित्य प्रवासाला माझ्या मनापासून शुभेच्छा. राजेंद्र भोसले, MA MPhil मराठी, कवी, कथालेखक, कादंबरीकार, समीक्षक. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत विठ्ठल चोबे सरांची वादळ वाऱ्याची वाट. नमस्कार, मी विठ्ठल तुकाराम चोबे, एक सामान्य माणूस. शिक्षक म्हणून मी सेवानिवृत्त झालो. काहींचं जीवन सहज, सोपं आणि सुलभ असतं, तर नियती काही जणांच्या समोर संकटांचं आवाहन देते.
तशी अनेक संकटं माझ्या आयुष्यात आली आणि ती या छोट्याशा आत्मचरित्रातनं व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतोय. हे आत्मचरित्र वादळ वाटेवरच्या माझ्यासारख्या एका वाटसरूच आहे. जीवनाच्या वादळ वाटेवरील माझा प्रवास संघर्षानं भरलेला आहे. ही माझ्या जीवनाची काटेरी वाट आहे. माझा हा प्रवास आव्हानात्मक होता. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असल्यामुळे प्रत्येक संकटाचा सामना धैर्यानं करू शकलो. नदी ज्याप्रमाणे डोंगरातनं, दऱ्याखोऱ्यातनं, काट्याकुट्यातनं, खाचखळग्यातनं न थांबता समुद्रापर्यंत पोचते, त्या नदीप्रमाणे मी माझ्या जीवनाच्या वादळवाटेवर संघर्ष करत माझं ध्येय पूर्ण केलं हे सांगताना मला आनंद होतोय. लहानपणापासून माझं स्वप्न होतं शिक्षक होण्याचं. शाळेची पायरी न चढता, कॉलेजचा उंबरठा न ओलांडता मी MA पर्यंतचं माझं शिक्षण पूर्ण केलं. घरची गरिबी असल्यामुळे गुरं राखून, शेतीची कामं करून, दुसऱ्याच्या दुकानात काम करून मला माझं सगळं शिक्षण पूर्ण करायला लागलं. BEdचं शिक्षण खाजगी शिकवण्या घेऊन पूर्ण केलं. BEd होण्याचं माझं स्वप्न साकार झालं. मी शिक्षकच का झालो? याचं कारण माझ्याप्रमाणे गरिबीनं गांजलेल्या विद्यार्थ्यांना घडवायची माझी इच्छा. नोकरीच्या कालावधीत अशा विद्यार्थ्यांना मी खूप मदत केली. त्यांच्यासाठी मोफत रात्रीची अभ्यासिका ठेवली. माझ्याप्रमाणे माझ्या सहकारी शिक्षकांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. वागत सर, शेळके सर, पाटील सर, चव्हाण सर, गोडाळे सर, आवटे सर या सगळ्या शिक्षकांनी 10वीच्या विद्यार्थ्यांचे जादा तास घेऊन मला घडवलं. खरं तर शिक्षक पदापर्यंत पोचण्यासाठी मला खूप कष्ट घ्यायला लागले. आर्थिक, शारीरिक, मानसिक संकटांना तोंड द्यावं लागलं. तर मी माझ्या या वादळ वाऱ्याच्या वाटेला सुरुवात करतो. बाबूराव आणि तुकाराम ही आबा चोबेंची 2 मुलं. दोघा भावात रामलक्ष्मणाचं प्रेम. आबा म्हणजे माझे आजोबा. पुढे चालून आबांनी आपला थोरला मुलगा बाबूराव याचं लग्न कोरफळच्या तुळसाबाईशी केलं आणि तुकारामाचं हिंगणगावच्या गजाराबाईंशी केलं. काही दिवस गोडी गुलाबीत गेले, पण काही दिवसांनी दोन्ही जावांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. त्यातच आबांचं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यानंतर जास्त भांडणं नको म्हणून बाबूराव आणि तुकाराम दोघांनी वेगळं राहायचं ठरवलं. तुकाराम आणि गजराला बुर्जाच्या वाड्यातलं घर दिलं. तुकाराम आणि गजराचा संसार सुरळीत चाललेला होता. दोघंही कष्टाळू. घराबरोबर शेतीच्याही वाटण्या झाल्या. शेती तशी थोडी होती, पण पोटापुरती होती. तुका आणि गजरा शेतात राबायला लागले. गजरा प्रेमळ, मायाळू, दयाळू होती. तशी बुर्जाच्या वाड्यात 4-5 कुटुंब राहत होती. गजरा सगळ्यांशी प्रेमानं, जिव्हाळ्यानं राहत होती. सर्वांना मदत करायची. कोणाचं दुखलं खुपलं तर धावून जायची. काही दिवसांनी तुका गजराच्या संसार वेलीवर फुल फुललं. नाव ठेवलं नवनाथ. नवनाथच्या पाठीवर 10 वर्ष झाली तरी मूल झालं नाही. तेव्हा गजरानं पंढरीच्या विठोबाच्या पायाशी नवस केला की विठोराया, गेली 10 वर्ष झाली की बाबा, मला नवनाथाच्या पाठीवर मूलबाळ नाही. मला दुसरं मूल होऊन दे. मी दरवर्षी पायी चालत पंढरीच्या वाऱ्या करते. पंढरीचा विठोबा पावला आणि मुलगा झाला, म्हणजे माझा जन्म झाला. आईला खूप आनंद झाला. तिने पुन्हा विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि म्हणाली, विठ्ठला पावला रे देवा, आता मी या मुलाचं नाव विठोबा ठेवते, म्हणजे रोज तुझं नाव माझ्या वाटावर राहीन. तिने माझं नाव विठ्ठल ठेवलं. नवस बोलल्याप्रमाणे ती दरवर्षी पायी पंढरपूरची वारी करायला लागली. तसा बुर्जाचा वाडा नावाला होता. सगळा वाडा पडलेला होता. त्या वाड्यात आमचं घर छापराचं. पावसाळा आला की पाण्याच्या धारा लागायच्या. आम्हा सर्वांना रात्र जागून काढावी लागत असे. नंतर माझ्या आईवडिलांनी कष्ट करून पत्र्याचं घर बांधलं. सगळं सुरळीत चाललेलं होतं. आई रोज पहाटे उठून सडा सारवण करून 4-5 भाकऱ्या करी. पाठीवर झोळी बांधून रानात जाई. शेतात गेल्यावर माझी झोळी झाडाला बांधी आणि खुरपणी करी. माझा थोडा जरी रडण्याचा आवाज आला तरी काम बाजूला ठेवून मला दूध पाजी. माझ्यावर तिचा खूप जीव होता. मला सदा कडेवर घेऊन फिरायची. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. पावसाळ्यात नदीला गढूळ पाणी येई.
कॉलराच्या साथीनं किडामुंगीसारखी माणसं मारायची. गावात दवाखान्याची सोय नव्हती. कॉलराच्या साथीच्या रोगात माणसं पटापटा मारायची. माझ्या आईला सुद्धा कॉलराची लागण झाली. आईने अंथरूण धरलं. मी 2 वर्षांचा होतो. हिंगणगावच्या मामीला बोलवून घेतलं. ती स्वयंपाक पाणी करायची. आईला मी नानी म्हणत असे. वाड्यातले सगळे माझ्या आईला नानीच म्हणत. वाड्यावर शोककळा पसरली. आईला बघायला वाड्यातली सगळी जणं यायची, कारण तिने तसा सगळ्यांना लळा लावलेला होता. आईच्या काळजीने सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता. दिवसेंदिवस आईची तब्येत खालावत चालली होती. तिच्या शरीरातलं पाणी कमी झालं होतं. उलट्या जुलाब चालू झाले होते. 10व्या दिवशी आईला खूप अशक्तपणा आला. जाग्यावरून हलताही येत नव्हतं. ती वडिलांना म्हणाली, "अहो जरा इकडे या ना. मी काय आता जगत नाही? माझ्या विठूला जरा माझ्याजवळ आणा." माझ्या वडिलांनी मला आईजवळ नेलं. तिने माझे पटापटा मुके घेतले आणि वडिलांना म्हणाली, "माझी जायची वेळ आली बघा. मी जाते आता. मी गेल्यावर माझ्या विठूला नीट सांभाळा." असं म्हणून तिने शेवटचा श्वास सोडला. वडिलांना हुंदका फुटला. ते म्हणाले, "अगं असं कसं मला मध्ये सोडून चालली? माझ्या फाटक्या संसाराला ठिगळं लावत तुम्हाला साथ दिली. सोन्यासारखी 2 पोरं झाली. अगं विठू तर लहान आहे ना अजून. तू गेल्यावर मी कसं करणार?" असं म्हणून वडिलांनी हंबरडा फोडला. संसार गाड्याचं एक चाक निखळून पडलेलं होतं. वडिलांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. ते ढसाढसा रडत होते. वाड्यातली सगळी लहान मोठी माणसं रडत होती. सगळेजण मला समजवत होते. मध्यरात्रीपासून सगळा वाडा जागा होता. आईने डोळे मिटलेले होते. सकाळी साऱ्या जवळच्या नातेवाईकांना मायताचा सांगावा धाडला. आईला भिंतीला टेकून बसवलेलं होतं. सकाळी 11 वाजेपर्यंत जवळचे सगळे नातेवाईक आले. उपळा येऊन माझी गीता आत्या आली. माझ्या वडिलांच्या गळा पडून धाय मोकलून रडत होती. ती म्हणत होती, "वहिनी इतके का घाई केली जायची? माझ्या दादाला एकटं सोडून चाललायसा? तुमची सोन्यासारखी पोरं माझ्या दादाला सांभाळणं होईन का? रुसलाव का हो वहिनी? माझ्या दादाचं माझं काय चुकलं का? डोळे उघडा की वहिनी." आत्याने गहीवर घातला होता. माझ्या वडिलांना मोठा धक्का बसला होता. तेव्हा गीता आत्याने माझ्या वडिलांचे डोळे पुसले आणि म्हणाली, "तुकाराम, तू माझा धाकटा भाऊ आहे. अरे तू जर असं रडत बसला तर ह्या पोरांकडे बघायचं कोणी? अरे तुका, माझं कुकू पुसलं तेव्हा तूच मला आधार दिला. माझं डोळं पुसलं. आता मी तुला आधार देईन. तुझी 2 मुलं सांभाळीन. काळजी करू नका. मी तुझ्या 2 मुलांची आई होईन. त्यांना मोठं करीन, वाढवीन. त्यासनी ही तुझी बहीण पोरकं नाही होऊ देणार. विठूला त्याच्या आईची आठवण बी होऊ देणार नाही मी." गीता आत्यानं वचन दिलं तेव्हा तुकारामाच्या जीवात जीव आला. आईचा अंत्यविधी दुःखात पार पडला. सगळे नातेवाईक गेले. गीता तुकारामजवळ थांबली. 13 दिवस झाल्यावर गीताबाई तुकारामाला म्हणाली, "तुका चल. चल तू गाडीत संसार भर आणि चल उपळायला. आपण आता उपळाईतच राहू. तिथं काय तर काम करून खाऊ. विठू अजून लहान आहे. तुला नाही त्याला सांभाळायला जमायचं. अरे आईची सर कोणाला येत नसती बाबा. तुझं माझ्यावर लय उपकार आहेत. तुझी ही भन तुझ्या कवा कामाला यायची? हां, चल चल. तू वहिनी नसल्यामुळं तुला बी एकटं एकटं वाटन. चल बाबा चल. भर सामान, आपण जाऊ उपळाईला." तुकाने संसार गाडीत भरला आणि दिवस मावळायला आम्ही सगळे ढोंग्याच्या उपळाईला पोचलो. गीताबाईनं मला पोटाशी धरलं. चमच्यानं दूध पाजलं. चिवकाऊच्या गोष्टी सांगून दूधभात भरवला. गीताबाई नित्यनियमानं मला पोटाशी धरून दूधभात भरवत असे. तिच्या गोष्टी आणि खेळवण्यानं काही दिवसांनी मी आईची आठवण विसरून गेलो. गीता आत्या मला माझी आई वाटायला लागली. तिने मला आईच्या मायेनं सांभाळलं. संध्याकाळी तीच मला गोड गाणी गाऊन झोपवायची. मी तिच्या कुशीत शांत झोप घ्यायला लागलो. मला आंघोळ घालणं, कापडं धुणं, भरवणं ही सगळी कामं आईच्या मायेनं आत्या करायची. हळूहळू मी मोठा होत होतो. वडिलांना मी अण्णा म्हणत असे आणि भावाला तात्या.
अण्णा, आत्या आणि तात्या दररोज शेतात राबायला लागले. माझ्या वडिलांची चिंता संपली. समाधानानं सगळेजण राहायला लागले. आत्याला 2 मुलं होती. घरात सुना आलेल्या होत्या. त्यामुळे घरची सगळी कामं सुनाच बघायच्या. त्यामुळे आत्या मला भरपूर वेळ द्यायची. वर्षामागून वर्ष गेली. मी 5 वर्षांचा झालो. गल्लीतली सगळी पोरं शाळेत जात होती. आत्यानं मला शाळेत घालायचा विचार केला, पण तिच्या थोरल्या सुनबाईनं मोडता घातला. ती आत्याला म्हणाली, विठ्याला काय शाळेत घालायची गरज नाही. शिकून तो काय दिवा लावणार आहे? त्यापेक्षा तो माझ्या पोराला घरात राहून सांभाळल तरी. मोठा झाल्यावर गुरं राखल आपली. झालं. इथेच माझ्या शाळेत न जाण्यावर शिक्कामोर्तब झालं. रोज आत्याच्या नातवाला सांभाळायचं हेच माझं काम झालं. गल्लीतली सारी पोरं शाळेत जात होती. मला खूप वाईट वाटायचं. शाळा 11 ते 5 या वेळेत भरायची. दिवसभर माझ्याबरोबर खेळायला कोणीच नसायचं. हरी, नारायण, सरू, गंगू, शेवंता सारं मित्रमंडळ शाळेत जायचं. फक्त रविवारी ते खेळायला यायचे. मग आम्ही खूप खेळायचो. बघता बघता 5 वर्ष सरली. मी 10 वर्षांचा झालो. माझ्या बरोबरीची पोरं 5वीत गेली. मी मात्र गुरं चारायला माळावर जायला लागलो. माळाची वाट शाळेजवळून जात होती. शाळेतली पोरं बघून मला शाळेत जाण्याची इच्छा व्हायची, पण नाईलाजानं मन मारून गुरं राखायला माळावर जायला लागत होतं. मी शाळेजवळून जाताना मुलं प्रार्थना म्हणायला रांगेत उभी राहिलेली दिसायची. प्रार्थनेचे गोड सूर कानावर पडत तेव्हा माझी पावलं आपोआप थांबत. मी थांबल्यामुळे गुरंही थांबायची. त्यांना माझा लळाच लागलेला होता. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना रोज ऐकून तोंडपाठ झालेली होती. मी प्रार्थनेच्या वेळी नेमका शाळेजवळ थांबायचो आणि प्रार्थनेचे स्वर कानात साठवायचो. प्रार्थना संपल्यावरच मी गुरं घेऊन माळावर जात असे. शाळेजवळ एक मोठं लिंबाचं झाड होतं. त्या झाडाच्या सावलीला मी रोज थांबत असे. गुरं पण थांबलेली असायची. असं रोज रोज थांबल्यामुळे शाळेतल्या गुरुजींना शंका यायला लागली की हा मुलगा रोज इथे का थांबतो. म्हणून एक दिवस शाळेतले आडसोळ गुरुजी हातात छडी घेऊन माझ्याकडे आले. त्यांच्या हातात छडी बघितली, मला घामच फुटला. त्यांनी जवळ येऊन विचारलं, काय रे पोऱ्या, कोणाचा आहे तू? गेले 1 महिना बघतोय तू प्रार्थना चालू असताना इथे थांबतो, कारण काय? मी म्हणालो, गुरुजी मला ही प्रार्थना खूप आवडते, शाळाही खूप आवडते. त्यामुळे मी रोज गुरं राखायला जाताना ही प्रार्थना ऐकूनच पुढे जातो. मग शाळेत काय येत नाही तू? घरची मला शाळेत येऊ देत नाहीत. माझी खूप इच्छा आहे, पण घरची मला शाळेत जाऊच देत नाहीत. गुरं राखायला कोणीतरी लागतंय म्हणून. तुझे आई वडील काय करतात? हे ऐकल्यावर मला आईची आठवण आली. मी रडायला लागलो. रडत रडत सांगायला लागलो, गुरुजी माझी आई लहानपणीच गेली. मी इकडं आत्याकडं राहतो. मला शाळा खूप आवडती, पण गुरुजींचे डोळे पाणावले. ते म्हणाले, तुझं संपूर्ण नाव काय? विठ्ठल तुकाराम चोबे. त्यांनी खिशातनं एक कोरा कागद काढला. त्या कागदावर माझं नाव लिहिलं आणि म्हणाले, तू शाळा शिकणार का? हा, पण गुरुजी ह्या गुरांचं काय करू? विठ्ठल, तुझी शाळा आजपासून सुरू होणार. तुझं नाव हजेरीवर घेतो. 1लीच्या वर्गात तुझं नाव घालतो. जन्मतारीख 5 वर्षांची लिहितो. मला हे सगळं स्वप्नच वाटत होतं. पुढे ते म्हणाले, विठ्ठल तू गुरं घेऊन घरी कधी येतो? गुरुजी मी 5 वाजता गुरं घेऊन घरी येतो. मग विठ्ठल लक्ष देऊन ऐक. गुरं चारून 5 वाजता घरी आल्यावर गुरं दावणीला बांधायची, हातपाय धुवायचे आणि सरळ माझ्या घरी यायचं. मी तिथे तुला सगळं शिकवत जाईन. माझं घर मारुतीच्या मंदिराजवळ आहे. तुझी शिकण्याची इच्छा माझ्या लक्षात आली आहे. आजपासून सुरू करू अभ्यासाला. आज मला खूप आनंद झाला होता. गुरांच्या पाठीवरनं आनंदानं प्रेमानं हात फिरवला आणि माळावर गुरं चारायला आनंदानं गेलो. गुरांनी मला कधीच त्रास दिला नाही. आजचा दिवस खूप आनंदात गेला. दिवसभर गुरं चारली. संध्याकाळी 5 वाजता गुरं दावणीला बांधली, हातपाय धुतले. आत्याच्या कानात गोड बातमी सांगितली.
आत्याला खूप आनंद झाला. तिने माझा गोड पापा घेतला आणि म्हणाली, "बरं झालं बाबा, गुरुजी तुला घरी शिकवाय तयार झालं. जा बाबा जा, शिकून मोठा साहेब हो जा." मी आत्याच्या पाया पडलो. मारुतीच्या मंदिराजवळ गुरुजींच्या घराची चौकशी केली आणि घरी पोहोचलो. गुरुजी म्हणाले, "अरे ये 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 विठ्ठल, लाजू नकोस, हे सुद्धा तुझंच घर आहे." मी गुरुजींचे पायच धरले. गुरुजींनी आशीर्वाद दिले, "खूप शिक, शिकून मोठा हो, माझ्यासारखा गुरुजी हो." त्यांनी घरच्या मंडळींची ओळख करून दिली. "हा बघा माझा नवीन विद्यार्थी, याचं नाव विठ्ठल. तो आपल्या बेबीबरोबर शिकेल." अहो पण शाळा असताना घरी कसा शिकेल तो? गुरुजींच्या मालकीणबाईंनी शंका काढली. गुरुजी त्यांना समजावत म्हणाले, "अगं हा विठ्ठल गुरं राखतो. त्याची शिकण्याची खूप इच्छा आहे. गेले अनेक दिवस तो शाळेबाहेर उभा राहून प्रार्थना ऐकतो. त्याच्या घरचे त्याला शिकू देत नाहीत. तो शाळेत गेल्यावर गुरं कोण राखणार असा प्रश्न त्यांच्या घरात आहे. म्हणून मी त्याची जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्ती बघून ठरवलं की त्याला आपल्या घरी शिकवायचं. तो दररोज गुरं राखेल, आपल्या घरी येईल, आपल्या बेबीची शिकवणी होईल आणि विठ्ठलही शिकेल." त्यांनी मालकीणबाईंची समजूत घातली. ठीक आहे, बरं झालं. एखादा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. नंतर ते म्हणाले, "हे बघ विठ्ठल, ही माझी मुलगी बेबी. ही सुद्धा पहिलीच्या वर्गात तुझ्याबरोबर शिकतीये. तिच्याबरोबर तूही शिकायचं. तिच्याजवळ 2 पाट्या आहेत, त्यातली एक पाटी तुला घे." मला खूप आनंद झाला. गुरुजी मला त्यावेळी परमेश्वरासारखे वाटायला लागले. त्यांनी मला पाटी पेन्सिल दिली. त्यांनी प्रथम ग ग गणपतीचा शिकवला. मी पटकन काढून दाखवला. ते म्हणाले, "वा वा छान, अरे तू तर खूप हुशार दिसतोयस." असा माझ्या शाळेचा श्री गणेशा झाला. त्या दिवसापासून रोज न चुकता मी आडसोळ गुरुजींच्या घरी जायला लागलो. मन लावून शिकायला लागलो. गुरुजींची मालकीण पण खूप प्रेमळ होत्या. आईप्रमाणे त्या माझ्यावर माया करत असत. विद्या मिळाली, बेबीसारखी बहीण मिळाली आणि गुरुजींच्या सौंच्या रूपानं मला प्रेमळ आईही मिळाली. जीवनात आनंदाची पेरणी झाली. हळूहळू गुरुजींनी मला सगळी 12 खडी 1 ते 100 उजळणी शिकवली. शिकवणी चालू असताना गुरुजी संध्याकाळी 6 ते 8 2 तास शिकवायचे. 8 ते 8:30 गोष्टी सांगायचे आणि मग 8:30 वाजता मी घरी येत असे. गल्लीतल्या हरी, नारायण, शेवंता, सरू, गंगू यांच्याबरोबर लपाछपी खेळत असे. खूप मजा यायची. आत्याच्या वाड्याजवळच सरू आजी राहत होती. तिला कोणीच नव्हतं. मुलगा होता, तो कॉलऱ्याच्या रोगानं गेला होता. सून तिच्या माहेरी निघून गेली. सरू आजी निराधार होती. मी रोज सकाळ संध्याकाळ सरू आजीकडे जायचो. तिला माझ्या आत्याकडनं भाजी आणि भाकरी नेऊन देत असे. सरू आजी माझ्या पाठीवरनं हात फिरवून म्हणायची, "माझा विठू बाळ, अरे किती माझी काळजी घेतो रे बाबा. माझ्या पोरानं पण मला एवढं सांभाळलं नसतं तेवढं तू माझ्यासाठी करतोय. तुझ्या रूपात मला माझं पोरगं दिसतंय बघ." मी दररोज सकाळ सकाळ सरू आजीला आंघोळीसाठी चुलीवर गरम पाणी करून देत असे. विहिरीवरून सरू आजीला 2 घागरी पाणी आणून द्यायचो. सकाळ संध्याकाळ आत्याकडनं भाजी भाकरी आणून द्यायचो. दिवाळ सण 2 दिवसावर आला होता. सरू आजीचं लुगडं फाटलं होतं, चोळी फाटली होती. मी आत्याला हे सगळं सांगितलं. म्हणालो, "अगं आत्या, दिवाळी सण जवळ आलाय, पण सरू आजीचं लुगडं लय फाटलंय बघ. तिची चोळी बी फाटली आहे. बिचारीला कोणी नाही घेऊन द्यायला गं. आता ऐनसा ना ती कशी राहील बरं?" गीता आत्या म्हणाली, "अरे मग माझं एक लुगडं घेऊन जा, दे तिला. गरीब आहे बिचारी, तिच्यावर तुझा जीव बी आहे. आपण नाही बघणार तर कोण बघणार तिला?" असं म्हणून गीता आत्यानं तिचं जुनं चांगलं लुगडं आणि चोळी दिली. मी ते सरू आजीला नेऊन दिलं. "सरू आजी, हे घे तुला." आत्यानं लुगडं आणि चोळी दिली. ते लुगडं आणि चोळी बघता सरू आजीला आनंद झाला. तिच्या डोळ्यातच पाणी आलं. दिवाळीचा पहिला दिवस होता. दिवसभर सरू आजी उपाशी होती. रात्री तिच्या झोपडीत अंधार पसरला होता. दिव्यातलं तेल संपलेलं होतं. मी, सरू, गंगू, शेवंता, नारायण यांना घेऊन सरू आजीच्या झोपडीत गेलो. सरू आजी अंधारात बसलेली होती. आजी अंधारात रडत होती. मी नारायणला सरू आजीची परिस्थिती सांगितली. नारायणनं दिवा भरून तेल आणलं. सरू आजीच्या घरात दिवा लावला.
ऐन दिवाळीच्या सणात सरू आजीच्या घरी प्रकाश पडलेला होता. आम्ही सगळ्या मित्रांनी तिला आपापल्या घरातनं गुपचूप फराळ आणून द्यायचं ठरवलं. सर्वांनी आपापल्या घरून लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळी आणली. सरू आजीची टोपली फराळानं गच्च भरली. तिचा चेहरा आनंदानं उजळला. सर्वांनी तिला एक एक घास भरवला. सरू आजीची दिवाळी साजरी झाली. दिवाळीला आमच्या घरी उडवायला फुलभाज्याची एक पेटी असायची, पण हरी, नारायण, सरू, गंगू, शेवंता ही मित्रमंडळी मला फटाके उडवायला देत. आम्ही दिवाळीत खूप धमाल करायचो. प्रत्येक दिवाळीला आत्या मला नवीन कपडे घ्यायची. एक विजार, सदरा आणि टोपी. वर्षभर ते कपडे सांभाळून वापरायला लागत असत. माझे वडील अण्णा माझ्यावर खूप माया करायचे. आत्याच्या मळ्यातल्या काकड्या, गाजर खायला आणून द्यायचे. दिवस आनंदात जात होते. माझा पहिलीचा निकाल लागला. आडसूळ गुरुजींनी संध्याकाळी त्यांच्या घरी बोलवलं आणि सांगितलं, तू पहिली पास झालायस, आता तू दुसरीत गेलास. हे ऐकून खूप आनंद झाला. मी रोज संध्याकाळी न चुकता गुरुजींच्या घरी शिकवणीला जाई. आठवड्यातून 3-4 दिवस लवकर उठून आत्याच्या मळ्यातली ताजी भाकरी, काकड्या, गाजर गुरुजींच्या घरी देत असे. गुरुजी म्हणायचे की अरे विठ्ठल, रोज रोज कशाला भाजी आणतोयस. त्यावर मी गालातल्या गालात हसायचो. दुसरीत गुरुजींनी थोडं थोडं वाचायला शिकवलं. 2 ते 10 पर्यंत पाढे शिकवले. 2 अंकी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकवला. नवीन बालभारतीचं पुस्तकही आणून दिलं. शाळा चालू झाली. रोज मी प्रार्थना चालू असताना शाळेजवळच्या लिंबाच्या झाडाखाली थांबायचो. तिथे माळावर गणू, चिंटू, गोपाळ माझे मित्र झालेले होते. रोज दुपारी आम्ही माळावरच्या आंब्याच्या झाडाखाली बसून एकत्र चटणी भाकरी खायचो. माळाच्या खाली असलेल्या ओढ्याचं पाणी प्यायचो. दुपारी आंब्याच्या झाडाखाली सूरपारंब्या खेळायचो. मी त्यांना दुसरीच्या पुस्तकातली कविता म्हणून दाखवायचो. दिवस कसा जायचा समजायचाच नाही. दिवस जात होते. दुसरीचं वर्षही संपलं. नेहमीप्रमाणे संध्याकाळी शिकवणीला गेल्यावर गुरुजींनी सांगितलं की विठ्ठल, तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. होय, काय काय गुरुजी? अरे, तू पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला आहेस. काय सांगताय? मी आश्चर्यचकित झालो होतो. हां, खरं आहे विठ्ठल. तुझी शिक्षणाबद्दलची जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा यामुळे तुला हे यश मिळालं आहे. गुरुजी, ही तर समधी तुमची कृपा आहे. असं म्हणून मी गुरुजींच्या चरणांशी नतमस्तक झालो. विठ्ठला, खूप शिक, खूप मोठा हो. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहेत. गुरुजींनी मला आशीर्वाद दिला. माझ्या डोळ्यातनं आनंदाश्रू व्हायला लागले. त्या दिवशी शिकवणीत माझं लक्षच लागत नव्हतं. केव्हा एकदा ही गोड बातमी आत्याला सांगतोय असं मला झालं होतं. शिकवणी संपल्यावर मी घरी गेलो. जाऊन आत्याला ही गोड बातमी सांगितली. आत्या आत्या मी पास झालो. 2ऱ्या वर्गात माझा पहिला नंबर आलाय. काय सांगतो? पहिला नंबर? अगं वय ना आत्या, आताच गुरुजींनी सांगितलं. वारं माझ्या लेकरा, शाबास शाबास. असंच आईबाचं आमचं नाव गाजीव. असं म्हणून तिने माझा पापा घेतला. मी तिच्याही पायावर डोकं ठेवलं. तिने मला आशीर्वाद दिला. लय मोठा होई विठ्ठला, यशस्वी भव. तिला खूप आनंद झाला होता. मला आशीर्वाद देऊन तिने माझी गुपचूप दृष्टही काढली. मी आता 3रीत गेलो. गुरुजींनी माझ्यासाठी बालभारतीचं, रामायणातल्या गोष्टींचं, उजळणीचं अशी काही नवीन पुस्तकं आणली. 3 वह्या, निळ्या शाईची दौत, लिहिण्यासाठी एक टाकही आणला. वहीवर कसं लिहायचं ते शिकवलं. 3रीला गेल्यावर माझ्या भावाचं लग्न जमलं. मुलगी त्याच गावातल्या सांगुलकरांची होती. लग्न मुलीकडे होतं. भावाचं लगीन झालं. वहिनी घरात आली. वहिनी खूपच प्रेमळ होती. घरी नांदायला आल्यावर वहिनी माझे कपडे धुणे, आंघोळ घालणं ही कामं करायची. भावाचं लग्न होऊन 4 महिने झाले नाही, तोच आत्याची थोरली सून आत्याला म्हणाली, आत्याबाई, झालं की आता सारं. पोरं मोठी झाली, लग्न झालं, स्वयंपाक कराय पोरगी आली. आता किती ती त्यांना सांभाळायचं. जाऊ दे की आता तरी त्याला त्यांच्या गावी. आत्या म्हणाली, अगं राहू दे, राहत्यात आपल्यात, अजून धाकटं लहान आहे. म्हणजे आपली सोडून लोकांची पोरं सांभाळत बसायचं का आम्ही? अगं असं का बोलतीये तू? ती बी माझा भाऊच आहे की. इतक्यात वडील म्हणाले, ताई बरोबर आहे, सोनबाई म्हणते ते. तुझी वहिनी गेल्यावर तुम्हाला मोठा आधार दिला. आता माझ्या पोराचं लगीन बी झालंय. आम्हाला स्वयंपाक कराय माणूस आलाय. आम्ही आता जात आहोत आमच्या गावाला. हो गा, आमच्यामुळं तुमच्यात भांडणं नग.
दुसऱ्या दिवशी माझ्या भावाने आणि वडिलांनी पसारा गाडीत भरला. वहिनीचे आईवडील वहिनीला निरोप द्यायला आले. आत्यांनी मला तिच्याजवळ ठेवायचा निर्णय घेतला. तात्या, वहिनी, वडील गाडीत बसले. आत्याच्या डोळ्यातच पाणी आलं. वहिनीचं नाव रुक्मिणी होतं. ती वहिनीला म्हणाली, रखमा, सासरेला नीट सांभाळ पुरी. विठ्ठलला मी सांभाळते इथं. वहिनी गेल्यापासून लई एकटा पाडलाय ग. हे बघ, त्याला अंतर देऊ नको. तुझ्या वडिलाप्रमाणे बघ त्याच्याकडं. वहिनी म्हणाल्या, वय आई, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आत्याजवळ राहिलो. बाकी सगळे आमच्या राहत्या गावी सिरसावला गेले. काही वर्ष अशीच गेली. मी आता 6वीला गेलो होतो. 6वीचं वर्ष सुरू होतं. जनावरांची झाडलोट करायची, धारा काढायच्या, विहिरीवरून रांजण भरून पाणी आणायचं. आत्याला माझे हाल समजत होते, पण तिचं आता काही चालत नव्हतं. ती काही करू शकत नव्हती. मी 6वीपासून 7वीत गेलो. 7वीचे 2 महिने संपले. तोच आत्याच्या थोरल्या सुनबाईंनी पुन्हा भांडण काढलं. ती आत्याला म्हणाली, आत्याबाई, झालं की पोरगं मोठं, जाऊ दे त्याला त्याच्या गावी. कितींदी मी त्याला जेवाय घालू? आता मला होत नाही बघा. म्या नाही आता त्याला जेवाय देणार. अगं राहू दे की, एवढं पोरगं तुला जड झालंय वय? घरातली सगळी कामं करते, पाणी भरते, गुरं राखते, वरवरची समधी कामं करते, आणि त्यातनं ते अजून शिकतंय बी. त्याचं शिक्षण चालू आहे. आत्याबाई, वय तुमचं खरं आहे, पण मी एकटी बाई घरात काय काय करणार? आधी तुमच्या भावाला, त्याच्या थोरल्या पोराला सांभाळलं. आता हे पोरगं उरव ठेवून गेल्यात आमचे जीवाव. अगं असं का बोलते तू? माझ्या भावाची पोरं आहे ती. भावाला म्या नाही तर कोण आधार देणार बरं? मग तुमचा गोतावळा तुम्ही सांभाळत बसा. करायचं तबा लय केलंय. आता आमचा बी परपंच वाढत चाललाय. वाढत्या वयामुळं होत नाही आता मला. आत्याची आणि तिची जोरात भांडणं झाली. शेवटी मला माझ्या गावी पाठवायचं ठरलं. गावातला कापड विकणारा एक इसम रोज माझ्या शिरसाव गावी कपडे विकायला जायचा. त्याच्याजवळ निरोप देण्यात आला. त्या दिवशी मी गुरावर गेलो नाही. संध्याकाळी गुरुजींच्या घरी गेलो. घराचा उंबरा ओलांडला नाही, तोच मला हुंदका फुटला. गुरुजींनी मला जवळ घेतलं आणि विचारलं, अरे विठ्ठल, एवढा का रडतोयस? मी हुंदके देत देत रडत होतो. त्यामुळे माझ्या तोंडून शब्दसुद्धा बाहेर पडत नव्हते. अरे बोल विठ्ठल, का रडतोयस? मला सांगशील का नाही? आणि सांगितलंच नाहीस तर मला कसं कळेल? मी स्वतःला कसंबसं आवरत गुरुजींना सांगितलं, गुरुजी, मला आमच्या घरचे माझ्या गावी पाठवणार आहेत. आता माझं शिक्षण थांबणार गुरुजी. असं म्हणून मी पुन्हा रडायला लागलो. गुरुजी मला जवळ घेत डोळे पुसत म्हणाले, अरे विठ्ठला, शिक्षण कसं संपेल? तू एवढ्या अभ्यासात हुशार आहेस. शाळेत न जाऊन सुद्धा पहिला नंबर येतो तुझा वर्गात. तुझं शिक्षण बंद होणं म्हणजे तुझ्यावर खूप मोठा अन्याय होईल. तू काहीही करून पुढचं शिक्षण घेतलंच पाहिजे. तुझ्यासारखा होतकरू मुलगा शिक्षणापासून वंचित राहिलेला मी तरी पाहू शकणार नाही. पण गुरुजी, मी माझ्या गावी गेलो कसं शक्य आहे? काही काळजी करू नकोस. यापुढेही तुझं शिक्षण चालूच राहणार आहे. आपण काहीतरी उपाय शोधून काढू ना. तुझ्यासारख्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यानं कसंही करून शिकलंच पाहिजे. अरे गुरं राखणारे अनेक जण मिळतील, पण तुझ्यासारखा शाळेत न जाऊनही पहिला क्रमांक मिळवणारा विद्यार्थी नाही मिळणार रे. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्यापेक्षा मला जास्त काळजी आहे तुझी. पण गुरुजी, मला तुमच्यासारखे गुरुजी तिथं मिळतील का? आणि आता हे गाव सोडल्या माझे शिक्षणाचं व्हायचं कसं? काही केल्या मला रडू काही आवरत नव्हतं. विठ्ठला, शांत बैस, रडू नकोस. हे बघ, तुझ्या नशिबात शिक्षण लिहिलं असेल ना, तर तुला कोणीही अडवणार नाही. सिरसाव गावी मोठं हायस्कूल आहे. तसं तर इथे 7वीपर्यंतच शाळा आहे. पुढच्या वर्षी तुला सिरसावलाच जायला लागणार होतं. 1 वर्ष आधी गेलो असं समजायचं. मी तुझा दाखला सिरसाव गावी पाठवून देतो. दाखल्याबरोबर एक पत्रही देतो. त्यांना पत्रात तुझ्याविषयी सविस्तर लिहितो. त्यात असं लिहितो की आम्ही विठ्ठल चोबे याची शिक्षणाची ओढ बघून रात्री घरी शिकून 7वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. तुम्ही पण त्याला रात्री जादा तास घेऊन शिक्षण द्यावं. त्याला परिस्थितीमुळे नियमित शाळेत यायला जमणार नाही. आठवड्यातून 1-2 दिवस तो शाळेत येईल. इतर दिवशी त्याला शेतात काम करायला जायला लागणार आहे. कृपया सहकार्य करून एका गरीब विद्यार्थ्याचं शिक्षण देऊन जीवन घडवा, ही नम्र विनंती. गुरुजींनी सविस्तर समजावून सांगितल्यावर मला धीर आला.
मी निरोप घेताना गुरुजींच्या आणि आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या मॅडमच्या पाया पडलो. बेबीला समजून सांगितलं की दर दिवाळीला भाऊबीजेला तुझ्याकडून ओवाळून घ्यायला येईन. निरोप घेताना माझे डोळे पाण्याने डबडबले होते. गुरुजींना सोडून जाताना खूप दुःख होत होतं. काळजावर दगड ठेवून मी गुरुजींचा निरोप घेतला. दुसऱ्याच दिवशी माझा भाऊ बैलगाडी घेऊन मला घेऊन जायला आला. 11 वाजता सगळ्या मित्रांच्या गाठीभेटी घेतल्या. सरू आजीच्या झोपडीकडे गेलो. तिने मला कवटाळून छातीला धरलं. मी तिच्या पाया पडलो. म्हणालो, सरू आजी येतो. मी आता माझ्या गावाला चाललो आहे. हे गाव मला सोडायला लागणार आहे. तू तुझी काळजी घे आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफी कर. ती म्हणाली, सांभाळून राहा विठ्ठला. माझ्यासाठी तू खूप केले. माझ्यावर जीव लावला. आता मला सोडून चाललाय तू. पण तुझी लय आठवण येत राहीन मला म्हातारीला. तू साजरी केलेली माझी दिवाळी मी कधीच विसरणार नाही. अरे माझ्या लेकरा पारमानं तू माझी सेवा केली. तुला तुझ्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. माझा आशीर्वाद आहे तुला. अधूनमधून मला भेटायला येत जरा भेटू. शेवटी 4 वाजता आत्याला सोडून जायचा क्षण आला. मी तिला मिठी मारून गळा पडून ओक्साबोक्षी रडत होतो. मागचे सगळे दिवस, क्षण, तिची माया, तिचं प्रेम मी विसरू शकत नव्हतो. शेवटी भावानं आत्याची आणि माझी समजूत काढली. मी गाडीत बसलो. हळूहळू गाडी सिरसावच्या वाटेला लागली. आत्या दिसेनाशी झाली. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. एक एक आठवण, प्रेमाचे क्षण, एक एक चित्र डोळ्यासमोर येत होतं. साऱ्या वाटेनं मी रडत होतो. अखेर सिरसाव जवळ आलं. मला सारं नवीनच वाटत होतं. गाडी घराजवळ येऊन थांबली. वहिनी धावत आली. माझ्यावरून भाकरीचा तुकडा वाळून टाकला. माझा विठू आला ग बाई असं म्हणून तिने मला घट्ट मिठी मारली. मला माझी दुसरी आई मिळाली. तिने माझा हात धरून मला घरात नेलं. माझे हातपाय धुवून पदराने पुसले. मला गोड रव्याचा लाडू खायला दिला. मी येणार म्हणून सकाळीच तिने रव्याचे लाडू केले होते. गावात मला सगळंच नवीन वाटत होतं. कोणीच ओळखीचं नव्हतं. वाड्यातल्या आयाबाया आमच्या घरी जमा झाल्या. आई गेली तेव्हा किती लहान होता, आता किती मोठा झालाय असं कौतुकानं म्हणत होत्या. सगळ्याजणी मला जवळ घेऊन पाठीवरनं हात फिरवत होत्या. 2-4 दिवस निघून गेले. 5व्या दिवशी शाळेतला मोहन शिपाई शाळेचा निरोप घेऊन आला. चला विठ्ठल चोबे अण्णावना चोबे, तुम्हा दोघांना हेडमास्तर शिंदे सरांनी ताबडतोब शाळेत भेटाय बोलवले. मी ओळखलं, बहुतेक माझा शाळेचा दाखला आलेला असावा. शिंदे सरांनी भावाला आणि मला ऑफिसमध्ये बोलवलं. सरांनी माझ्या भावाला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि म्हणाले, हे बघा लक्ष देऊन ऐका. तुमचा हा भाऊ विठ्ठल खूप हुशार आहे. त्यानं गुरं राखून संध्याकाळी आडसूळ मास्तरांच्या घरी जाऊन 7वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. ही काही साधारण बाब नाही आहे. शाळेत शिकूनही काही जण पास होत नाहीत, तर हा विठू शाळेत न जाता कायम पहिल्या नंबरानं पास होतोय. त्याला पुढचं शिक्षण देणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याला वेळ द्या, त्याला शिकायला द्या. त्याला शेतीच्या कामावर जास्त पाठवू नका. तो शिकून पुढे मोठा साहेब होईल किंवा शिक्षक होईल. तुमच्या घराण्याचं नाव तो उज्ज्वल करेल. अशा या हिऱ्याला तुम्ही शेतीच्या कामात कुजवू नका. त्याचा दाखला या शाळेत आलाय. त्याच आडसूळ मास्तरांनी पत्र पाठवून या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे. त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च शाळा करेल. तेव्हा त्याला आठवड्यातनं 2 दिवस तरी शाळेत पाठवा. इतर दिवशी आम्ही सांभाळून घेऊ. तो तुमच्याबरोबर शेतात काम करेल आणि संध्याकाळी 7वीच्या शिक्षकाच्या घरी जाऊन शिक्षण घेईल. वय गुरुजी, मला शिकायला नाही मिळालं ना, काय हरकत नाही बघा. विठ्ठलचं शिक्षण होतं आहे, यात मला भी आनंदच आहे ना गुरुजी. गुरुजी, मी विठ्ठलला शिकायला जरूर पाठवल. भाऊ म्हणाला आणि हेडमास्तरांनी शिपायाला बोलवलं आणि म्हणाले, अरे सावंत गुरुजींना बोलव बरं. काही वेळाने सावंत गुरुजी आले. त्यांना हेडमास्तरांनी सगळी माहिती दिली. हा विठ्ठल चोबे आपल्या शाळेत नवीन विद्यार्थी आहे. मूळचा तो इथलाच आहे. मध्यंतरी आत्याकडे होता. त्याचा दाखला नुकताच आला आहे. तो खूप हुशार आहे. गरीब आहे, होतकरू आहे, कष्टाळू आहे. आडसूळ गुरुजींच्या घरी शिकवणीला होता. त्यांनी त्याच्याविषयी खूप चांगलं लिहिलं आहे. शाळेत न जाता त्याचा सतत वर्गात पहिला नंबर असायचा.
खरं तर तो आपल्या शाळेत आला हे आपलं भूषण आहे. तुम्ही त्याच्याकडे योग्य लक्ष द्या. त्याच्या शेतीच्या कामामुळे त्याला नियमितपणे शाळेत येता येणार नाही. आठवड्यातून 1-2 दिवस तो येईल. ठीक आहे ना गुरुजी, काय काळजी करू नका. आडसूळ गुरुजींच्या प्रमाणे मी पण त्यांची शिकवणी घेईल. त्याला चांगलं तयार करीन मी, सावंत सर म्हणाले. सावंत सर असं म्हणताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. चल विठ्ठल, मी तुला वर्ग दाखवतो. तू उद्या ये हां. उद्याच तुला वह्या, पुस्तकं आणि लागणारं साहित्य देतो. दुसऱ्या दिवशी मला शाळेत बोलवून त्यांनी 5 वह्या, पेन आणि 7वीची पुस्तकं दिली आणि शुभेच्छाही दिल्या. आठवड्यातून 2 दिवस मी शाळेत जायला लागलो. माझी उंची कमी असल्यानं सावंत गुरुजी मला बिंट्या म्हणत. त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना माझी ओळख करून दिली. मी रोज संध्याकाळी सावंत गुरुजींच्या घरी जाऊन शिक्षण घ्यायला लागलो. 7वी बोर्ड परीक्षा होती. आमच्या सिरसाव गावाजवळ जावळा नावाचं गाव होतं. त्या गावी बोर्डाची परीक्षा होत असे. सावंत गुरुजींनी काळजीपूर्वक माझ्या 7वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करून घेतली होती. अखेर बोर्ड परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा 5 दिवस चालणार होती. गावकऱ्यांनी जेवणाची सोय केली होती. राहण्याची सोय शाळेत केलेली होती. पहिल्या दिवशी मराठीचा पेपर झाला. दुसऱ्या दिवशी इंग्रजीचा पेपर झाला. तिसऱ्या दिवशी गणिताचा पेपर होता. संध्याकाळी मला खूप ताप भरून आला. माझा मित्र अशोक पाटील माझा रात्रभर घाम पुसत होता. सकाळी पण ताप अंगात भरलेला होता. त्या अवस्थेतच मी गणिताचा पेपर दिला. पेपर सोपा गेला. अंगातला ताप पण उतरला. 5 दिवसांनी बोर्ड परीक्षा संपली. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर बोर्ड परीक्षेचा निकाल आला. मी पास झालो होतो. वहिनीला, भावाला खूप आनंद झाला. वहिनीनी तर सगळ्या गल्लीत गुळ खोबरं वाटलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी शेतीची सगळी कामं करून भावाला मदत करत असे. उन्हाळ्यात साऱ्या शेताची कुळवणी करत असे. कोळपणी, कुळवणी, खुरपणी अशी सारी शेतीची कामं मी शिकलो. बोर्ड परीक्षेचा निकाल लागून मी पास झाल्यावर हेडमास्तर शिंदे सर आणि वर्गशिक्षक सावंत गुरुजींनी माझी पाठ थोपटून मला शाबासकी दिली. 7वी पहिल्या प्रयत्नात मी पास झालो होतो. त्याकाळी टक्केवारीला आजच्या इतकं महत्त्व नव्हतं. केवळ पास झालं तरी आनंद गगनात मावत नसायचा. मी आता 8व्या इयत्तेत गेलो होतो. 8वीपासून मात्र प्रत्येक तासाला आणि विषयाला वेगळे शिक्षक होते. शेतीच्या कामामुळे मला शाळेत जाणं शक्य नसायचं. माझी अडचण शिंदे सर आणि सावंत सरांनी 8वीतल्या शिक्षकांना सांगितली होती. माझी इच्छाशक्ती बघून सगळ्या शिक्षकांनी मला संध्याकाळी शिकवणीला यायला सांगितलं. प्रत्येक शिक्षकाकडे जाऊन मी संध्याकाळी शिकत होतो. वाघ सर इंग्रजी शिकवत होते. कुलकर्णी सर गणित शिकवायचे. इतिहास भूगोल गायकवाड सर शिकवायचे. जाधव सर हिंदी शिकवायचे. आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी जाऊन मी त्यांच्याकडे तो विषय शिकायचो. आणि अशा प्रकारे मी 8वी, 9वी, 10वी सुद्धा पूर्ण केली. शेवटी मी 11वीला आलो. 11वीला बोर्ड परीक्षा होती. तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे परांड्याला 11वीची बोर्ड परीक्षा होती. सर्वांची राहण्याची व्यवस्था शाळेत केली होती. जेवणाचे डबे गावाकडून यायचे. अखेर 11वीची बोर्ड परीक्षाही संपली. अभ्यासाच्या मानानं पेपर बरे होते. मी काठावर पास झालो, त्यातच समाधान मानलं. उन्हाळ्याची सुट्टी संपली. सगळ्या विद्यार्थ्यांनी बार्शीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मी काही कॉलेजला गेलो नाही. मध्यंतरीच्या काळात मी 9वीत असताना वडिलांचं छत्र हरवलं. पाठोपाठ आत्याचंही निधन झालं. त्यामुळे जीवनाचा प्रेमळ कप्पा हरवल्यासारखा वाटायला लागला. मी खऱ्या अर्थानं पोरका झालो. माझ्या मोठ्या भावावर म्हणजे तात्यावर घरची सगळी जबाबदारी पडली. त्याच्या मदतीला म्हणून मला पण शेतातली सगळी कामं करायला लागत असत. मग मी रोज शेतात आवतावर जायला लागलो. बार्शीचं झाडबुके कॉलेज नवीन सुरू झालं होतं. कॉलेजला मुलं कमी होती तेव्हा संस्थेनं प्रत्येक प्राध्यापकाला बार्शीच्या आसपासच्या खेड्यातनं मुलं जमा करायचं काम दिलं. आमच्या गावी प्राध्यापक उकिरडे सर आले. त्यांनी गावात चौकशी केली. सर्व 11वी पास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. फक्त माझा तेवढा अपवाद होता. चौकशी केल्यावर प्राध्यापक उकिरडे सर यांना समजलं की मी कॉलेजला प्रवेश घेतलेला नाही आहे. त्या दिवशी मी लवकर शेतात आवतावर गेलो होतो. त्यांनी आमच्या घरी चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की मी शेतात आवतावर गेलो आहे.
त्यांनी गल्लीतल्या एका मुलाला सोबत घेतलं आणि ते आमच्या शेताकडे आले. मी आऊत हाकत होतो. पांढरे शुभ्र कपडं घातलेलं कोणीतरी येतंय हे मी पाहिलं. दुपारचे 12 वाजले होते. ऊन कडक तापलेलं होतं. उन्हाचे चटकेच बसत होते. भर दुपारी प्राध्यापक माझ्याकडे शेतावर आले आणि ते जवळ आलेले बघून मी आऊत थांबवला आणि त्यांना घेऊन आंब्याच्या झाडाच्या सावलीत गेलो. मातीच्या माठातलं गार पाणी त्यांना प्यायला दिलं. त्यांनी मला विचारलं की तुझं नाव काय? विठ्ठल तुकाराम चौबे. तू कॉलेजला प्रवेश का घेतला नाहीस? सर, माझ्या घरची परिस्थिती गरिबीची. घरची माणसं कॉलेजचा खर्च नाही करू शकत. अरे मग मॅट्रिक पास होऊन शेती करत बसतो का तू? सर, खरंच सांगतोय, माझं पुढचं शिक्षण घ्यायची ऐपतच नाही ना. माझे वडील वारले, आई वारली. माझा थोरला भाऊ शेती करतोय आणि त्याला शेतीत मदत करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा उपाय बी नाही. मग आत्तापर्यंत मॅट्रिक कसा काय शिकलास? काय सांगणार सर. माझं 6वीपर्यंत शिक्षण आत्याच्या गावाकडं झालं. तिथं मला आडसोळ सरांनी घरी शिकवणी करून मला शिकवलं. तिथून पुढचं शिक्षणही मी असं शेती करत करत सरांच्या घरी शिकवणीला जाऊन पूर्ण केलं. आता बार्शीला शिक्षण घेणं नाही शक्य होणार हो. कारण पुढचं शिक्षण शेती करत करत घेणं शक्यच होणार नाही. शेती बघण्यासाठी मला इथं राहावंच लागणार. शिवाय कॉलेज शिक्षणाचा खर्च आहे तो मला झेपणार नाही. मी इथं शिक्षण थांबवायचं निश्चित केलं आहे. अरे तू काय वेडा आहेस का? शिक्षणाचं वय गेल्यावर काय उपयोग? हे बघ, तू आत्ताच्या आत्ता बार्शीला चल. तुला तिथे एखाद्या किराणा दुकानात कामाला लावतो. तू फक्त कॉलेजला प्रवेश घे आणि फावल्या वेळात अभ्यास कर. मी लगेच तयार झालो. आऊत सोडला. बैलाला घेऊन शेतावरनं घरी आलो. भावाची परवानगी काढली. भावानी परवानगी दिली सुद्धा. पिशवीत माझे कपडे भरले. अंथरूण पांघरूण घेतलं. उकिरडे सर मला गाडीवर घेऊन बार्शीला आले. माझा शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कशीट त्यांच्याकडे दिली. त्यांनी माझी प्रवेश फी भरून झाडबुके कॉलेजला प्रवेश दिला. भाऊसाहेब झाडबुके यांचं कॉलेज होतं. त्यांच्या झाडबुके किराणा दुकानावर माझी नोकरी पक्की केली. माझी राहण्याची व्यवस्था भगिनी मंडळाच्या इमारतीत केली. स्पोर्ट क्लबमध्ये 10x10च्या रूममध्ये माझी राहण्याची व्यवस्था झाली. माझ्या जोडीला माझ्याप्रमाणे गरिबीनं गांजलेला सोनार नावाचा विद्यार्थी D.Ed करत असलेला जोडीदार होता. आम्ही दोघेजणं त्या रूममध्ये राहायला लागलो. बार्शीमध्ये टिळकांच्या पुतळ्याजवळच्या भगिनी मंडळाच्या इमारतीत हा स्पोर्ट्स क्लब चालू होता. त्या इमारतीच्या समोर पटांगण होतं. तिथे लॉन टेनिस ग्राउंड तयार करण्यात येते. तिथे राहण्याच्या बदल्यात आम्हाला तिथे स्पोर्ट्स क्लबमध्ये काम करायला लागणार होतं. लॉन टेनिस ग्राउंडवर पाणी मारणं, रोलर फिरवणं आणि स्पोर्ट्स क्लबवरचं पडेल ते काम आम्हाला करायचं होतं आणि माझ्याकडे त्याच्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. आप्पासाहेबांनी कामाचं वेळापत्रक आखून दिलं. पहाटे 5 वाजता उठून टेबल टेनिसचे 2 हॉल झाडायचे. टेनिस ग्राउंडवर 100 झाऱ्या पाणी शिंपून 10 टनाचा रोलर बैलासारखा ओढून रोलिंग करायचं. सकाळी बरोबर 6 वाजता सर्व क्लब मेंबर लॉन टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन खेळायला यायचे. लॉन टेनिसच्या खांबाजवळ मी आणि माझा जोडीदार शिवाजी सोनार उभं राहायचो. टेनिस खेळत असताना ग्राउंडच्या बाहेर पडलेला बॉल लांब जाऊन पडायचा. तो बॉल परत आणून खेळाडूकडे द्यायचा. मग अशी पळापळी 6 ते 11 वाजेपर्यंत चालायची. 11 वाजता खेळ संपल्यानंतर सगळं साहित्य गोळा करून व्यवस्थित ठेवायचं. या धावपळीनं पायाला गोळे यायचे, पोटात भुकेनं आग पडायची. मग वातीचा स्टोव पेटवून 4 भाकऱ्या करायच्या. चटणी भाकरी खाईपर्यंत दुपारी 1 वाजायचा. मग हात धुवून किराणा दुकानावर ड्युटीला जायचं. गिराईक नसलेल्या फावल्या वेळात अभ्यास करायचा. दर गुरुवारी 2 ते 5 या वेळात फिरत्या ग्रंथालयाद्वारा सभासदांना पुस्तकं घरपोच करायची. दररोज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर पुन्हा स्पोर्ट्स क्लबची ड्युटी सुरू व्हायची. 5 ते 6:30पर्यंत ही ड्युटी चालायची. नंतर 6:30 ते 7:30पर्यंत टेनिस मैदानावर 200 झाऱ्या पाणी मारायचं. 10 टन वजनाचा रोलर बैलासारखा ओढायचा. दमछाक होऊन अंग अगदी घामाघूम व्हायचं. पोटातली आतडीच गोळा व्हायची. अशी दमछाक करणारी रोलिंग झाल्यावर चुन्याच्या पट्ट्या मारून आखणी करायची. मग तोपर्यंत टेबल टेनिसचे सभासद खेळायला यायचे. त्यांना बॉल, रॅकेट द्यायचं. अधूनमधून सिगरेट, मसाला पान आणून द्यायचं.
टेबल टेनिस संपल्यावर संध्याकाळी टेबल टेनिसचे मोठे 2 हॉल चकचकीत झाडून पुसून लख्ख करायचे आणि मग ही सगळी कामं उरकायला रात्री 11 वाजायचे. मग वातीचा स्टोव पेटवायचा, 2-4 भाकऱ्या थापायच्या, डाळीच्या आमटीत काला करून पोटात ढकलायचा. रात्रीचे 11:30 वाजायचे आणि मग अभ्यासासाठी पुस्तक काढायचं. 5-6 ओळी वाचल्या की डोळे आपोआप झाकायचे. असं पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत ड्युटीचं रुटीन ठरलेलं होतं. किराणा दुकानात एकूण 5 कामगार होते. त्यांच्यापैकी 2 जण वयस्कर होते. सगळेजण त्यांना आप्पा आणि मामा म्हणत. 2घेही जण प्रेमळ होते, मायाळू होते. दुपारी 1 ते संध्याकाळी 5 पर्यंत किराणा दुकानाची ड्युटी असायची. बार्शी शहरातलं ते नामवंत दुकान होतं. सर्व प्रकारची वनौषधी मिळण्याचं ते तालुक्यातलं एकमेव ठिकाण होतं. खेड्याचे सगळे लोक जडीबुटीची औषधं घ्यायला येत असत, त्यामुळे दुकानात सतत गर्दी असायची. तिळाचं तेल, मोहरीचं तेल, लवंग तेल, नारायण तेल, एरंडाचं तेल इत्यादीची तेलं मिळत. करंजीचं तेल, कडुलिंबाचं तेल, ताजा मधसुद्धा मिळायचा. ही तेलं गिऱ्हाईकांना देताना कपड्यावर लहान मोठे तेलकट डाग पडायचे. कपड्यांना कुबट्ट वास यायचा. लगेच मुलतानी माती, मडक्याची पॉलिश माती देताना ती माती अंगावर पडायची. अंगावरचे कपडे काळे कुट्ट व्हायचे. कधीतरी आठवड्यातनं एखादा दिवस 1 तास गर्दी नसताना पुस्तक वाचायला मिळायचं. तशी दुकानात काम करताना मजा खूप यायची. आप्पा मामा विनोद करायचे. मडक्याची काळी माती आणि मुलतानी माती माझ्याशिवाय कोणी देत नसत. त्या दोन्ही मातीला गिऱ्हाईक आलं की मामा आप्पा म्हणायचे, विठ्ठलराव तुमचं स्पेशल गिऱ्हाईक आलं बरं का. मडक्याची काळी माती देताना माझे कपडे काळे कुट्ट व्हायचे. मग ते मस्करीनं मला म्हणायचे, आला काळा पैलवान. पिवळी मुलतानी माती देताना कपड्याचा रंग पिवळा व्हायचा. मग ते मला मस्करीनं म्हणायचे, राजस्थानी पिवळा पैलवान आला बरं का. दुकानात आम्हाला सुकामेवा खायला कोणाची बंदी नव्हती. खारी, खोबरं, काजू, बदाम असा खूप मेवा मिळायचा खायला. त्यामुळे 10 टनाचा रोलर ओढायला ताकदच मिळायची. मी पण खूप मेवा खायचो. दुकानात करमणूक भरपूर असायची. गिऱ्हाईक नसताना गप्पा रंगायच्या. विनोद करून खूप हसायचो. दुकानाचा मालक आप्पासाहेब देव माणूस होता. कधी चूक झाली तर सांभाळून घ्यायचा. माझी BAची डिग्री मी दुकानाच्या पत्त्यावर मागवली होती. मी काही कामानिमित्त दुकानाच्या बाहेर गेलो होतो. पोस्टमन माझी डिग्री घेऊन दुकानात वाट बघत होता. तो मालकाला साहेब केव्हा येणार असं विचारत होता. इतक्यात मी आलो दुकानाच्या दारात. कपडे काळे कुट्ट झालेले, तेलाचे डाग पडलेले. मालक विनोदानं पोस्टमनला म्हणाले, आले बघा तुमचे साहेब. पोस्टमन आश्चर्यानं माझ्याकडे बघत राहिला. मी रिसिव्हर म्हणून सही केली, सर्टिफिकेट घेतलं. मालक विनोदात म्हणाले, विठ्ठलराव अहो तोंड गोड करा. मी हसलो आणि दुकानातल्या ढेपीचा गोळ सगळ्यांना वाटला. मालकाच्या पाया पडलो. कधीकधी स्पोर्ट क्लबच्या कामाच्या ताणामुळे दुकानात झोप यायची. त्यावेळेला गिऱ्हाईक आल्यानंतर मामा आणि आप्पा म्हणायचे, उठा विठ्ठलराव, गिऱ्हाईक उभं आहे पुढं. मग एकाएकी जाग यायची. दुकानात आणि स्पोर्ट क्लबवर काम करता करता कॉलेजची 4 वर्षे कशी निघून गेली कळलं नाही. मध्यंतरी 1972 साली मी कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला असताना देशात महाभयंकर दुष्काळ पडला. भावाला कुटुंब चालवणं अवघड झालं. उपासमार व्हायला लागली. भावाला 4 मुली होत्या. एक दिवस गावाकडनं निरोप आला, दुकानाचं काम सोड, गावाकडे ये, आमचे खूप हाल होत आहेत, लेकरं उपाशी मारतायत. तेव्हा दुकानाचे मालक आप्पासाहेब यांना सांगून गावाकडे जायचा विचार केला. पण दुकानाचे आणि स्पोर्ट क्लबचे मालक आप्पासाहेब सोडायला तयार नव्हते. तेव्हा त्यांना खूप समजावून सांगितलं. मी गाव गाठलं. येऊन 6 महिने झाले होते. भावाच्या कुटुंबाची उपासमार बघून काळजावर दगड ठेवून मी गावाकडे निघालो. ग्रंथालयाची 4-5 पुस्तकं, फाटकी चादर, सतरंजी पिशवीत भरली, निघालो गावाकडे. दुकानातल्या आप्पा, मामा आणि मालकाची परवानगी घेऊन मी माझ्या शिरसाव गावी पोहोचलो. गावच्या लोकांची फार तारांबळ आणि उपासमार होत होती. गावापासून 5 मैलावर असणाऱ्या वाकडी या गावी रोजगार हमीची कामं सुरू होती. पहाटे 4 वाजता उठून 4 मैलावर असणाऱ्या कंदलगावच्या विहिरीतून पिण्याचं पाणी डोक्यावर आणायचं
मग पोटाची खळगी भरण्यासाठी 2 भाकऱ्या आणि चटणी खाऊन 5 मैलावर असणाऱ्या खडी केंद्रावर दुपारच्या 2 भाकऱ्या बांधून घेऊन खडी फोडायला जायचं. भर तळपत्या उन्हात 1 ब्रास खडी फोडायची आणि दिवस मावळतीला गेल्यावर 40 रुपये घ्यायचे, गावाकडे यायचे. तोपर्यंत संध्याकाळचे 8 वाजायचे. लहान बाळ असल्यामुळे वहिनीला कामावर यायला जमत नव्हतं. मी आणि माझा भाऊ दोघंच जण कमावणारे. दिवसभर काम करून संध्याकाळी राशन दुकानाच्या पाळीला उभं राहायचं. तोपर्यंत संध्याकाळचे 10-11 वाजायचे. जनावराला चारा नव्हता. 2 बैलं होती, पण ती उपासमारीनं पाय खोडून मरून गेली. गाय आणि म्हैस होती, पण वैरण नसल्यामुळे दावणीला मरून पडली. रोज संध्याकाळी 11 ते 12 1 तास मिळायचा अभ्यासाला. दिवसभराच्या कामानं सगळं अंग ठणकायचं, पण तसंच रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात 1 तास मनावर दगड ठेवून अभ्यास करायचा. रात्री 12 ते 4 झोप मिळायची. परत पाण्याच्या धास्तीनं पहाटे 4 वाजता उठायचं आणि पाण्याला जायचं. मनात एक विचार यायचा, आपलं शिक्षण हालाखीत झालं. तसं शिक्षण कोणाचं हालाखीत होऊ नये म्हणून मी शाळा मास्तर व्हायचं ठरवलं. परीक्षा जवळ येत होती, पण अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. एकदाचं कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाच्या परीक्षेचं वेळापत्रक नोटीस बोर्डावर लागलं. परत भावाला सांगून परीक्षेसाठी बार्शीला येऊन किराणा दुकानात आणि स्पोर्ट्स क्लबवर काम करायला लागलो. परीक्षेला 1 आठवडा वेळ होता. मालकाला सांगून 1 आठवडा अभ्यासाला सवलत मागून घेतली. ती सवलत मिळाली. स्पोर्ट क्लबवर पहाटे 4 ते 10 या वेळात काम करून इतर वेळी अभ्यास करायला लागलो. अखेर परीक्षेचा दिवस उजाडला. मनोमन ग्रामदैवत महालक्ष्मीला नमस्कार करून परीक्षेच्या रणांगणात उतरलो. सगळे पेपर अभ्यासाच्या मानानं बरे गेले. परीक्षा संपली. नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे स्पोर्ट क्लब आणि दुकानाची नोकरी सुरू झाली. अखेर निकाल समजला. 50% मार्क पडले. मालक विनोदानं म्हणाले, विठ्ठलराव तोंड गोड करा. मग नेहमीप्रमाणे दुकानातल्या गुळाच्या ढेपीचा गुळ फोडला. सगळ्यांनी, खास करून मामा आणि आप्पांनी माझं खूप कौतुक केलं, शाब्बासकी दिली. मी BAच्या फायनल वर्गात गेलो. नेहमीप्रमाणे गिऱ्हाईक नसताना अभ्यास करायचा. स्पोर्ट क्लबवर माझ्या शिक्षणाबद्दल कोणाला कल्पना नव्हती. साधारण माझं शिक्षण 7वी-8वी झालं असेल असं वाटायचं आणि मी सुद्धा माझ्याबद्दल कोणाला काही सांगत नव्हतो. क्लबचे सभासद मला पान सिगरेट आणायला सांगायचे. कधीमधी चहा आणून द्यायचो. माझा स्वभाव थोडा लाजाळू आणि मितभाषी असल्यानं मी कोणाशी काही बोलत नव्हतो. BA फायनलला असताना स्पोर्ट क्लब मेंबरची संख्या वाढली, त्यामुळे कामाचा व्यापही वाढला. दुकानात गिऱ्हाईकांची गर्दी वाढल्यामुळे अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. संध्याकाळी स्पोर्ट क्लबची कामं संपायला रात्रीचे 11 वाजायचे. तेव्हा 11:30 ते 12 एवढाच अर्धा तास अभ्यासाला मिळायचा. त्यातच दिवसभराच्या कामाच्या रेट्यामुळे पुस्तक हातात धरायला वेळ मिळत नव्हता. फायनल वर्षाची परीक्षा महिन्यावर येऊन ठेपली. तेव्हा मालकाला सांगून अभ्यासासाठी कामातून सुट्टी मिळण्यासाठी वेळ मागून घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुकानाच्या कामाची सवलत मिळाली. स्पोर्ट क्लबची कामं सुरूच होती. माझ्याबरोबर असणाऱ्या शिवाजी सोनारची D.Edची फायनलची परीक्षा येऊन ठेपली. त्यालासुद्धा अभ्यासासाठी माझ्या एवढीच सवलत मिळाली. शेवटी परीक्षेचा दिवस येऊन ठेपला. मी माझ्या मित्राकडनं थोड्या नोट्स आणून बऱ्यापैकी अभ्यास केलेला होता. परीक्षा संपली. इंग्रजीचा पेपर अवघड गेला होता. निकालाची वेळ येऊन ठेपली. इंग्रजीला 35 मार्क पडून काठावर पास झालो. वर्ष वाया गेलं नाही याचा आनंद होताच. फायनलला टोटल 50% मार्क पडले, पास झालो आणि आज मात्र मालक खुश झाले. कष्टानं BAची डिग्री मिळालेली होती. मालकांनी स्वतःजवळचे पैसे दिले आणि पेढे आणायला सांगितले. दुकानातल्या सगळ्यांना पेढे दिले. बाभळगावचे प्राध्यापक उकेरडे सरांना पेढे दिले. त्यांनी शिवाजी कॉलेज बार्शी इथे MAला ॲडमिशन घेतली. तिथे रेग्युलर कॉलेज करावं लागेल असं प्रिन्सिपॉलनी बजावून सांगितलं, पण मला दुकान आणि स्पोर्ट क्लबच्या कामामुळे ते जमणार नव्हतं. तेव्हा मी संस्थाप्रमुख जगदाळे मामा यांना भेटलो, सवलत मागून घेतली. त्यांना सगळी परिस्थिती सांगितल्यामुळे फक्त परीक्षेला हजर राहायची परवानगी दिली आणि ग्रंथपालांना सांगून ग्रंथालयातून पुस्तकं उपलब्ध करून दिली. त्यामुळे शिक्षक व्हायचं माझं स्वप्न पूर्ण होणार अशी मला आशा वाटायला लागली. दुकानात गिऱ्हाईक नसताना मी मन लावून अभ्यास करायला लागलो.
स्वप्नाची वाट कितीही अवघड असली तरी नदीचं चित्र डोळ्यासमोर ठेवायचं. नदी कधीही समुद्र किती दूर आहे असं विचारत नाही. त्याप्रमाणे दैव जिकडे घेऊन जाईल तिकडे जात होतो. त्या काळात माझ्याकडे पैसा नव्हता, पण जीवाला जीव देणारे मित्र होते. त्यांनी सर्वतोपरी माझी मदत केली. नोट्स दिल्या, पुस्तकं दिली. संध्याकाळी जागरण करून अभ्यास करत माझा जोडीदार डी.एडचं शिक्षण पूर्ण करून गावी निघून गेला. त्याच्या जागी मिरगणे नावाचा नवीन जोडीदार कामाला आला. त्यानं ग्रंथपालाचा कोर्स पूर्ण केलेला. नोकरी न मिळाल्यानं माझा जोडीदार म्हणून स्पोर्ट क्लबचं काम करायला लागला. मालक मला स्पोर्ट आणि किराणा दुकानाच्या कामाच्या बदल्यात 80 रुपये पगार देत असत. त्यातले 40 रुपये माझे जेवणाखाणाचे भागवीत असे मी, आणि 40 रुपये भावाला मदत म्हणून गावाकडे पाठवत असे. कामावरचा नवीन जोडीदार स्वभावानं चांगला होता. स्पोर्ट क्लबची माझी बरीच कामं तो करायचा, त्यामुळे मला अभ्यासाला वेळ मिळायला लागला. अखेर MAची फर्स्ट इयरची परीक्षा आठवडाभरावर आली. मला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून तो माझी सगळी कामं करून मला सर्वतोपरी मदत करत होता. आमच्या MAच्या परीक्षेचं केंद्र दयानंद कॉलेज सोलापूर होतं. 5 दिवस परीक्षा चालणार होती. राहण्याची व्यवस्था काय करावी, मी त्या विवंचनेत होतो. माझ्या एका जोडीदाराची एका सलूनच्या दुकानात ओळख होती. माझा जोडीदार मिरगणे यांनी सलूनच्या मित्राला चिठ्ठी लिहिली. माझी 5 दिवस राहण्याची व्यवस्था करायची विनंती केली, पण ते शक्य झालं नाही. शेवटी मी बसस्टँडवर मुक्काम केला. बसस्टँडवर प्रवाशांची वर्दळ गोंधळ यात माझा अभ्यास होत नव्हता आणि गोंधळामुळे झोपही लागत नव्हती. शेवटी काळे नावाच्या बस कंडक्टरनं कंडक्टर रूममध्ये माझी व्यवस्था केली. त्यामुळे रात्री थोडा वेळ अभ्यासाला मिळायला लागला. MAचं फर्स्ट इयर पार पडलं. निकालही लागला. 45% मार्क पडले. कॉलेजचा उंबरठा न ओलांडता मिळालेले मार्क होते. जे मिळालं त्यात समाधान मानलं. MAच्या सेकंड इयरला ॲडमिशन घेतली. स्पोर्ट क्लबवर सभासद संख्या वाढल्यानं पाहिजे तेवढा अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता. त्यात मिरगणे नावाचा पार्टनर नोकरी मिळाल्यानं काम सोडून निघून गेला होता. दुसरा जोडीदार म्हणून दगडे नावाचा पार्टनर मिळाला. तो जरा विक्षिप्त स्वभावाचा होता. तो एका पायानं अधो असल्यानं पाहिजे तेवढं काम करत नव्हता. त्यामुळे कामाचा लोड माझ्यावर पडत होता. मी खचून न जाता प्रयत्नांची पराकाष्ठा करून येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं आव्हान स्वीकारत होतो. पंखों से नहीं होती उड़ान, हौसले बुलंद होतो, बिना पंख छू लेंगे आसमां, अरे चाहत हो तो क्या नहीं हो सकता, ये आसमां हमारे कदमों में क्यों नहीं हो सकता. याप्रमाणे मी परिस्थितीशी झगडत होतो. कामाच्या सगळ्या व्यापात दिवस जात होते आणि एक दिवशी अकल्पित घटना घडली. MA सेकंड इयरची परीक्षा 6 महिन्यांवर होती. स्पोर्ट क्लबच्या मालकांनी लॉन टेनिसच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. महाराष्ट्रातून नामवंत खेळाडू आले होते. 15 दिवस स्पर्धा चालू राहणार होत्या. अखेर स्पर्धेचं उद्घाटन झालं. स्पर्धा चालू झाल्या. दिवसभर स्पर्धा चालू असत. संध्याकाळी 6 वाजता स्पर्धा संपल्यानंतर पाणी मारून रोलिंग करायला रात्रीचे 11 वाजत. दिवसभर पळून पळून पायाला गोळे यायचे. मध्यंतरी अर्धा तास जेवणाची सुट्टी मिळे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी दिवसभर बॉलसाठी पळून पळून चक्कर येत होती. एक दिवशी एक संकट माझ्यावर कोसळलं. रोजच्याप्रमाणे मी रात्री 11 वाजता वातीचा स्टोव पेटवला. भाकरी तव्यावर टाकली, पण थकल्यामुळे आपोआप डोळे झाकले गेले. तव्यावरची भाकरी करपली. वातीच्या स्टोवमधलं रॉकेल संपलं. रात्री 2 वाजता दचकून जागा झालो तर तव्यावरची भाकरी करपून तिचा कोळसा झाला होता. स्टोवमधलं रॉकेल संपलं होतं. पोटात आगीचा डोंब उसळला होता. पण रात्रीची वेळ आणि भाकरीची ही दशा झालेली. काय करावं सुचेना. आता बारशी सोडून पळून जावं असं वाटलं. कारण दिवसभर गुरासारखं काम करायचं. अभ्यासासाठी वेळ मिळत नाही आणि धड झोपही नाही. कुत्र्यापेक्षा वाईट दशा झाली होती. माझी गरिबी माझी सत्वपरीक्षा घेत होती. मी माझ्या कर्माला दोष देत होतो. मित्रांकडनं ऐकलं होतं की मुंबईला नोकरी कामधंदा लगेच मिळतो. मनात ठरवलं की आत्ताच्या आत्ता मुंबईला निघून जावं. तिथे कुठेतरी नोकरी शोधावी. कसलीही नोकरी मिळाली तरी इतका त्रास तिथे होणार नाही. निदान 2 वेळचं जेवण तर मिळेल. कुठे नाही नोकरी मिळाली तर एखाद्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करू. मनानं उचल खाल्ली. मी लगेच रात्री 3 वाजता फाटक्या पिशवीत फाटकी चादर सतरंजी भरली आणि रागारागात रेल्वे स्टेशन गाठलं.
जवळ पगाराचे 80 रुपये होते. तिकीट न काढता मुंबई गाठली. मुंबईची हवा ऐकून होतो. प्रत्यक्षात पाहिलं तर खूप भयंकर अनुभव यायला लागले. मुंबईत मी वेड्यासारखा भटकायला लागलो. रोज नव्या स्टेशनवर थांबायचं. तिथे कोणी झोपू देत नव्हतं आणि झोपही येत नव्हती. पोलिसांचा मार खायचा सवय होऊन गेली. अशातच तिथे कुंभार नावाचा जुना मित्र भेटला. त्यांनी मला त्याच्या खोलीवर नेलं. 2 पत्र्याच्या झोपडपट्टीच्या खोलीत तो राहत होता. त्याच्या ओळखीनं अंधेरीला अल्टा इलेक्ट्रिकल वर्कर्स या कंपनीत 500 रुपये पगाराची वॉचमनची नोकरी मिळाली. 2 महिने केली नोकरी, पण मला या नोकरीत रस वाटत नव्हता, कारण पुढे काही भवितव्य नव्हतं. मला शिक्षकाच्या नोकरीचा ध्यास लागला होता. MA सेकंड इयरची परीक्षा महिन्यावर येऊन ठेपली होती. शिक्षक व्हायचं हे खूळ काही डोक्यातनं जात नव्हतं. एका रात्री मी माझ्या कुंभार मित्राला सांगितलं की कुंभार, मला बार्शीला जायचं आहे. तो म्हणाला, अरे बार्शीहून तर निघून आलास, आता परत बार्शीलाच चाललास? काय झालं आहे काय तुला? तुझी राहायची मी व्यवस्था केली, चांगली नोकरी लावली तुला, ती नोकरी कर ना व्यवस्थित. मी म्हणालो, तू मला राहण्यासाठी जागा दिलीस, नोकरी दिलीस, हे तुझे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही, पण मला शिक्षक व्हायची इच्छा आहे. इथे ही नोकरी करत बसलो तर मला पुढचं शिक्षण नाही घेता येणार. तो म्हणाला, विठू, अरे शिक्षण तर घेत होतासच ना तू. तुला बार्शीतलं काम जड झालं म्हणून इकडे आलास आणि परत बार्शीला जायचं म्हणतोस. मला काही कळत नाही बाबा तुझं. MAची माझी सेकंड इयरची परीक्षा महिन्यावाली आहे. मी जर नाही गेलो तर परीक्षा बुडल आणि मी इतके दिवस शिकलेलं वाया जाईल. मग माझं शिक्षक व्हायचं स्वप्न अपूर्ण राहील. अरे विठू, पण तू बार्शीत राहणार कुठे, काम काय करणार? मी जाईल पूर्वीच्या स्पोर्ट क्लबवर, तिथं पूर्वीप्रमाणे काम करन. अरे पण तू काम न सांगता सोडून आलायस. तुला घेतील का पुन्हा ते कामावर? घेतील ते, माझी खात्री आहे. माणसं चांगली आहेत ती. खरंच आहे, मी असं वैतागुनीकडे यायला नको होतं. माझी चूक मला समजली, पण आता तू नको अडवू, मला जाऊ दे. मला त्यांनी खूप समजावून सांगितलं, पण शिक्षक व्हायचं वेळ माझ्या डोक्यातनं जात नव्हतं. तो म्हणाला, ठीक आहे तू जा, तुझं शैक्षणिक नुकसान मी काही करणार नाही. त्यांनी मला बार्शीला जायला परवानगी दिली. सकाळ उजाडली आणि मित्राचा निरोप घेऊन मी मुंबई सोडली. परत ज्या ठिकाणावरून गेलो होतो तिथेच पोचलो. दुकान आणि स्पोर्ट क्लबचे मालक यांची पाय धरून माफी मागितली. माझ्या प्रामाणिक स्वभावाबद्दल त्यांची खात्री होती. त्यांनी परत मला नोकरीवर ठेवून घेतलं. माझ्या हातून मोठी चूक होऊ नये, माझ्या प्रामाणिकपणामुळे मी पुन्हा त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेलो होतो. एकदाचं वेळापत्रक नोटीस बोर्डावर लागलं. परीक्षा केंद्र दयानंद कॉलेज सोलापूर. या वेळेला मात्र प्रिन्सिपॉलना भेटून राहण्याची व्यवस्था वसतिगृहावर करून घेतली. एकदाची परीक्षा संपली. या वेळेला 48% मार्क पडून मी MA सेकंड इयरची परीक्षा पास झालेलो होतो. त्यावेळेला शिक्षकाच्या नोकरीसाठी D.Ed किंवा B.Ed करणं आवश्यक होतं. माझा B.Edसाठी नंबर लागला. आता माझं शिक्षक व्हायचं स्वप्न अंतिम टप्प्यात आलेलं होतं. शनिवारी मला दयानंद शिक्षण महाविद्यालयातनं कॉल आला. तुमचा नंबर लागलेला आहे. सोमवारी 3 वाजेपर्यंत 350 रुपये प्रवेश फी भरा, अन्यथा मंगळवारी प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्याची निवड केली जाईल. त्यावेळेला माझ्याकडे फुटकी कवडीसुद्धा नव्हती, पण जिद्द मात्र होती. आकाशात उंच भरारी मारणाऱ्या गरुडाला सुद्धा पाण्याच्या एका थेंबासाठी जमिनीवर यावं लागतं. त्याचं खाली येणं ही त्याची हार नसते, तर ती पुन्हा एक उंच उड्डाणाची तयारी असते. दुकानाच्या मालकाला विनंती केली, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुझ्याकडे अगोदरची 500 रुपये बाकी आहे, त्यामुळे आणखीन पैसे देऊ शकत नाही. रविवारी गावी गेलो. भावाकडे 350 रुपये मागितले, पण त्याच्याकडेही पैसे नव्हते. शेवटी निराश झालो. माझा जिवलग मित्र बाळूकडे गेलो, पण त्या दिवशी रविवार होता, त्यामुळे बँका बंद. माझ्या मित्राची आई खूप मायाळू होती. तिने माझे स्वतःच्या मुलाप्रमाणे लाड केले होते. रविवारचे 5 वाजले. आता B.Ed करून शिक्षक व्हायचं स्वप्न मावळण्याची चिन्ह दिसायला लागली. रविवारी संध्याकाळी मित्राच्या घरी जेवण करून झोपलो, पण झोप काही येत नव्हती. रात्रभर डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. पहाटे पहाटे झोप लागली. तेवढ्यात मित्राची आई कमळाबाई हिने पाठीत जोरात धपाटा घातला. मी डोळे उघडून बघितलं तर ती म्हणाली, अरे विठू उठ, 6 वाजून गेलेत.
मी तोंडावर पांघरूण घेतलं आणि म्हणालो, आता आयुष्यभर झोपायचंच आहे, उठून करू काय? तेवढ्यात मित्राच्या आईने तोंडावरचं पांघरूण काढलं. मी उठून बसलो. तेव्हा ती म्हणाली, अरे विठू, तुला BEdला प्रवेश घ्यायचा ना बाबा आज? मला कळलं ते सगळं. हे घे, पैसे घे. असं म्हणून तिने 100 रुपयाच्या 5 नोटा माझ्या हातावर ठेवल्या आणि पुढे म्हणाल्या, जा लवकर आंघोळ करून घे, मी नाश्ता तयार करते. असं म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या. ते 500 रुपये बघून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी उठून आंघोळ केली. मित्राच्या आईचे पाय धरले. डोळे भरून आलेले होते. मला मित्राच्या आईच्या ठिकाणी माझी आई दिसायला लागली. उठून मी त्या माऊलीला घट्ट मिठी मारली. मी मित्राच्या आईला आऊ म्हणत असे. मी म्हणालो, आऊ, तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसत नाही. त्या म्हणाल्या, अरे तुझ्या प्रवेशाची काळजी आहे मला. काल संध्याकाळी 7 वाजता सोनाराकडे जाऊन ते गहाण ठेवलं आणि तुझ्यासाठी 500 रुपये घेऊन आले. बँकेत पैसे आहेत, पण रविवार आहे त्यामुळे बँका बंद. आज गाते आणि सोडवून आणते मंगळसूत्र. तू तुझा प्रवेश घे, पैशाची काळजी करू नको. अरे मला जसा माझा बाळू तसा तू. माझा कंठ दाटून आला. काय बोलावं ते कळत नव्हतं. तोंडातून शब्द फुटत नव्हते. आऊ म्हणून मी तिच्या गळ्यात पडलो, रडायला लागलो. हे कृतज्ञतेचे, आनंदाचे अश्रू होते. नाश्ता करून आऊनी दिलेले 500 रुपये घेऊन बरोबर 11 वाजता सोलापूरच्या दयानंद कॉलेजच्या शिक्षण महाविद्यालयात 350 रुपये भरले आणि प्रवेश घेतला. पण प्रवेश घेतला म्हणजे सगळे प्रश्न सुटले असं नाही ना. राहण्याचा, जेवणाचा प्रश्न आवासून उभा होता. आयुष्यातलं एक एक कोडं सुटत होतं. 10 दिवसांनी कॉलेज सुरू होणार होतं. 15 जूनला कॉलेजचा पहिला दिवस होता. तोपर्यंत मी आऊकडेच राहत होतो, कारण स्पोर्ट क्लब आणि दुकानाची नोकरी मी सोडलेली होती. बाभळगावचे प्राध्यापक उकिरडे सर यांनी माझ्या जीवनातला एक नवीन दिशा दिली होती. 14 जूनला त्यांना भेटलो. त्यांचं दर्शन घेऊन BEdच्या प्रवेशाची त्यांना कल्पना दिली. त्यांनाही प्रचंड आनंद झाला. आऊच्या पाया पडलो. प्रवेश घेतल्यानंतर कुठे राहायचं, काय करायचं, काय खायचं, हे प्रश्न काही सुटत नव्हते. शेवटी 14 जूनला कुलूप कोयंडा नसलेली एक पेटी, ठिकठिकाणी भोकं पडलेली चादर, तवा, ताट, 2 वह्या, अंथरण्यासाठी एक गोणपाट आणि वातीचा स्टोव, हे साहित्य पेटीत भरलं आणि बार्शी बसस्टँडवर पोचलो. 4 वाजता सोलापूरला पोचलो. मुक्काम कुठे करायचा, सकाळी कॉलेजला कसं जायचं, प्रश्न उभेच होते. शेवटी संध्याकाळी 5 वाजता कॉलेजवर पोचलो. तिथे कॉलेजच्या मुलांसाठी पोस्टाची एक खोली होती. तिच्यापुढे 2 पत्र्याचा व्हरांडा होता. पोस्टमास्तर 5 वाजता पोस्टाची रूम बंद करून घरी गेले होते. पोस्टाच्या समोरच्या मोकळ्या व्हरांड्यात मी माझी पेटी ठेवली. जवळ विद्यार्थ्यांचं वसतिगृह होतं. वॉचमनला विनंती केली. वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झालो. 500 पैकी 350 रुपये प्रवेश फी भरून 150 रुपये माझ्याकडे शिल्लक होते. संध्याकाळी 5 रुपयांचे चुरमुरे फुटाणे आणून खाल्ले. कॉलेजच्या नळाला पाणी प्यायलो. पोस्टाच्या व्हरांड्यात झोपलो. पहाटे 5 वाजता उठून वसतिगृहाच्या वॉचमनला विनंती करून वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये आंघोळ वगैरे उरकून बरोबर सकाळी 7:30 वाजता कॉलेजला गेलो. सगळे विद्यार्थी सूट, पॅन्ट, कोट घालून आले होते. मी विजार शर्ट आणि टोपी असा पोशाख करून लवकर गेल्यामुळे पुढच्या रांगेतल्या बेंचवर बसलो होतो. इतरांपेक्षा वेगळा पोशाख, माझा अवतार बघून मला विचारत होते, कोणत्या गावचे? मी सांगत होतो, मराठवाड्यातल्या शिरसाव गावचा मी. मी प्रवेश घेतला, हायसं वाटलं. पहिल्या दिवशी कॉलेजच्या प्राचार्यांचं अभिभाषण झालं. त्यात त्यांनी कॉलेजचे नियम, शिस्त सगळ्यांना समजावून सांगितले. गैरहजेरी चालणार नाही असंही म्हणाले. सकाळी ठीक 7:30 वाजता कॉलेज चालू होईल, 11:30 नंतर सुटेल. ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षभरात वेगवेगळ्या शाळेत जाऊन 40 पाठ घ्यायचे. पाठाचं टाचण 1 दिवस अगोदर काढून संबंधित विषयाच्या प्राध्यापकाला दाखवून त्यावर त्यांची सही घ्यावी. कॉलेजने दिलेल्या दैनंदिनी वहीत रोज नोंदी कराव्यात. स्वच्छ आणि योग्य अशा वेशात पाठाला कॉलेजला यायचं. गैरहजेरी चालणार नाही. सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून द्यावी. माझा पोशाख बघून मुली आपापसात कुजबुजत होत्या. मी जरा इतरांपेक्षा अगदी वेगळा दिसत होतो. त्यांच्यापुढे गावंढळ दिसत होतो. प्राचार्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. माझी परिस्थिती विचारली. म्हणाले, तुझं नाव काय?
मी सांगितलं, मी विठ्ठल तुकाराम चोबे. मग त्यांना मी थोडक्यात माझी माहिती सांगितली, परिस्थिती सांगितली आणि प्रवेश कुठल्या अडचणीत घेतला तेही सांगितलं. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले, ठीक आहे, तुझ्या शिक्षणात काही अडचण येणार नाही, काही अडचण असेल तर कॉलेज तुम्हाला मदत करेल, आश्वासनही दिलं त्याने. इतक्यात कॉलेजच्या पोस्टातला पोस्टमास्टर शिपायाबरोबर माझी पेटी घेऊन आला आणि म्हणाले, तुमच्या कॉलेजमधला विद्यार्थी विठ्ठल चोबे यांनी आमच्या पोस्टाच्या वरांड्यात ही पेटी ठेवलेली आढळून आली. तसं पेटीत महत्त्वाचं काही नाही, 100 पानांची एक वही आहे, वातीचा स्टो आहे. वहीवरच्या विठ्ठल चोबे या नावावरनं आणि आपल्या कॉलेजच्या नावावरनं ही पेटी शिपायामार्फत मी आणली आहे. प्रिन्सिपॉल मारडीकर साहेबांनी पेटी केबिनमध्ये ठेवून घेतली आणि चौकशी करतो असं पोस्टमास्टरला सांगितलं. आत्तापर्यंतच्या माहितीवरनं ती पेटी माझी आहे हे त्यांनी ओळखलं. त्यांनी मला विचारलं, चोबे तुम्ही पेटी तिथे का ठेवली? मला हुंदका दाटून आला. मी म्हणालो, सर मी गरीब विद्यार्थी आहे, माझी सोलापुरात राहायची व्यवस्था नाही, प्रवेशाचे पैसे मी कसे तरी जमवून आणलेत, बाहेर कुठे खोली करावी म्हटलं तर भाडं द्यायची माझी काही ऐपत नाही. परिस्थिती ओळखून त्यांनी सांगितलं की चोबे तुम्ही वसतिगृहातल्या रूम नंबर 50मध्ये एक जागा खाली आहे, तिथे राहू शकता, पण रूममध्ये तुम्हाला स्वयंपाक करता येणार नाही. तरीही नियम थोडा बाजूला सरकवून तुम्ही पहाटे 5:30 वाजता स्वयंपाक करू शकता, पण इतर रूम पार्टनर्सना त्रास होणार नाही याची काळजी मात्र घ्या. माझा जीव पुन्हा भांड्यात पडला. माझा राहण्याचा भोजनाचा प्रश्न निघाला होता. माझ्या शिक्षणात अनेक अडचणी येत होत्या आणि त्या सुटत होत्या आणि त्यामुळे मी पुढे पुढे निघालो होतो. भगवान की नगरी में देर है लेकिन अंधेर नहीं है. अशा प्रकारे माझी राहण्याची जेवणाची सोय झाली. प्रिन्सिपल साहेबांचे पाय धरले, आभार मानले आणि म्हणालो, सर आपले उपकार मी जन्मभर नाही विसरणार. ते मला परत म्हणाले की तुमच्या पोशाखाचं काय? सर अहो मला विजार शर्ट टोपी असाच पोशाख आवडतो, तुम्ही सांगाल तर उद्यापासून टोपी घालून येणार नाही. त्यावर सर म्हणाले, त्याची काही गरज नाही आहे टोपीवाले चोबे सर. आणि मग तेव्हापासनं टोपीवाले चोबे सर हे माझं नावच पडून गेलं. मारडीकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी पहाटे 4 ते 5 या वेळात स्वयंपाक उरकून घे. सगळं सुरळीत चालू होतं, पण औंनी दिलेले 150 रुपये संपले. आता जेवणाचं काय? मग 11:30ला कॉलेज सुटल्यानंतर जेवण करून बसस्टँडवर काही दिवस हमाली करायला लागलो. त्यानंतर माझा बार्शीचा मित्र देवीदास तावसकर याच्या ओळखीनं संचार प्रेसजवळ असलेल्या मोहितेनगरमध्ये घरगुती शिकवण्या घ्यायला लागलो. एकूण 10 मुलं होती, प्रत्येकी 20 याप्रमाणे 200 रुपये मिळायला लागले. संध्याकाळी कॉलेजच्या स्टडी रूममध्ये मी अभ्यास करत असे. सेवा सदन, सरस्वती मंदिर अशा नामवंत शाळेत पाठ असत. वर्गात प्रवेश केल्यानंतर माझी टोपी बघून मुलं थोडी हसायची. शिकवणं झालं की मंत्रमुग्ध व्हायची. प्रत्येक पाठाला मला A किंवा A+ असा शेरा मिळायचा. कष्ट खूप होते. इतर मुलं पाठासाठी सायकलवर किंवा बसनं जात, मी मात्र चालत चालत जात होतो. पाठाच्या अगोदर 2 तास लवकर निघून वेळेत पोचायचो. एकंदरीत माझा विनोदी स्वभाव असल्यानं कॉलेजमधल्या मुलामुलींचा मी आवडता शिक्षक झालेलो होतो. 1 वर्ष कसं गेलं ते समजलंच नाही. B.Edचा निकाल लागला. 55% मार्क पडून मी 2nd क्लासमध्ये उत्तीर्ण झालो. खाजगी शिकवणीवर माझा चांगला जम बसला. परीक्षा संपल्यानंतर पुढे खाजगी ट्युशन्स चालू केल्या. पुढे टिळक चौकातल्या वाले यांच्या वाड्यात देवीदास तावसकर यांच्या घरी राहायला लागलो. देवीदास तावसकर या मित्राची आई खूप प्रेमळ होती. रोज जबरदस्तीनं जेवायला घालायची. चौपाडमध्येही ट्युशन चालू केल्या. बारगजे, जगताप, भोसले यांच्या वाड्यात खाजगी ट्युशन सुरू केल्या. प्रत्येकी 20 रुपयाप्रमाणे बारगजे यांच्या वाड्यात 10 मुलं अशी शिकवणी आणि जगताप यांच्या वाड्यात 10 मुलं अशी एकूण 20 मुलांच्या ट्युशन्स चालू केल्या. तसंच सिव्हिल हॉस्पिटल जवळच्या क्वार्टर्सवर 10 मुलांच्या ट्युशन सुरू केल्या. पुढे गावाकडनं निरोप आला की तुझं लग्न जमवलंय. गावाकडं तातडीनं गेलो. मुलगी सुंदर होती, पण 4थी पास होती, त्यामुळे लग्न रद्द केलं. मला D.Ed झालेली मुलगी हवी होती. त्याचवेळी भोसरे इथले पाहुणे आलेले होते. त्यांची मुलगी D.Ed झालेली होती. मुलगी न बघता लग्न जमवलं. लग्न झाल्यावर आम्ही शेंगर यांची 10 बाय 10ची रूम भाड्यानं घेऊन दोघांनीही ट्युशन्स चालू केल्या.
25 मुलं ट्युशनला जमली. प्रत्येकी 50 रुपयाप्रमाणे 1250 रुपये मिळायला लागले. 500 रुपये खोली भाडं आणि उरलेल्या रकमेतनं संसार गाडा चालू झाला. कन्यारत्न झालं. नाव ठेवलं विद्या. ती 2 वर्षांची झाली की तिला आजोळी पाठवलं, कारण ट्युशन चालू असताना तिला सांभाळायला कोणी नव्हतं. मी ईश्वराच्या दुकानात सुख, शांती, समाधान मागायला गेलो तेव्हा ईश्वर म्हणाला, बेटा मी फळ नाही बिया विकतो. नौटंकी दौलत ही क्या जो पानी से गल जाए और आग से जल जाए. सच्चे दौलत तो दुआओं की होती है जो न पानी से गल जाती है और न आग से जलती है. माझ्या हितचिंतकांच्या आशीर्वादानं माझं शिक्षक व्हायचं स्वप्न पूर्ण झालं. आमचे जवळचे नातेवाईक कल्याणराव पाटील यांच्या ओळखीनं शिवाजी बालविद्यालयात प्रायमरी शिक्षकाची नोकरी मिळाली. पगार होता 750 रुपये. हिंमत असेल तर कधीकधी पाषाणातनं फुलं, समुद्रातनं मोती, कोळशातून हिरे मिळतात, त्याप्रमाणे मला हिंमत मिळाली. शिक्षक होण्याचं माझं स्वप्न साकार झालं. ही 1982 सालची घटना. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ. इयत्ता 4थीचा वर्ग शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली. मी पूर्णपणे स्वतःला झोकून अध्यापनाचं काम करायला लागलो. ज्या वर्षी माझी नेमणूक झाली त्याच वर्षी 4थीच्या स्कॉलरशिपचा निकाल 75% लागला. 1982, 83 आणि 83-84 ही 2 वर्ष मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत होतो. त्यात श्री कल्याणराव पाटील म्हणजे आमचे नातेवाईक, त्यांनी माझ्या सौला छत्रपती शिवाजी प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी लावली. पण 1984 त्या संस्थेत 2 गट पडले आणि त्या भांडणात माझ्या सौला संस्थेनं बडतर्फ केलं. त्याचवेळी 1984 माझी पण प्राथमिक शिक्षकाची नोकरी गेली. माणसानं दुःख आल्यावर खचू नये आणि सुख आल्यावर नाचू नये. आमच्या दोघांचीही नोकरी गेली. या प्रसंगी संकटाशी धैर्यानं झुंज दिली. 1984च्या जुलैमध्ये पुन्हा एक आनंदाचा किरण दिसायला लागला. 1984 पुन्हा आमचे भाचे कल्याणराव पाटील यांनी 1 जुलै 1984 मराठा युवक मंडळ संचलित अण्णासाहेब पाटील प्रशाला या ठिकाणी मुलाखतीला पाठवलं. 1 जुलै 1984 संध्याकाळी 8 वाजता संस्थेचे ट्रस्टी श्री विलासराव देशमुख यांच्या लाकूड अड्ड्यावर मुलाखत ठेवलेली होती. मी संध्याकाळी 7 वाजता मुलाखतीला हजर झालो. संस्थेचे एक सभासद जमायला लागले. लाकूड अड्ड्याच्या ऑफिसमध्ये मी एका कोपऱ्यात खाली बसलो. मोठी सतरंजी अंथरलेली होती. भारतीय बैठकीवर संध्याकाळी 9 वाजता सगळे सभासद जमले. प्रत्येकाने एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. संस्थेचे शालेय समितीचे चेअरमन ग.सा. पवार यांनी प्रश्न विचारला की तुमची निवड झाल्यानंतर शालेय प्रगतीसाठी तुम्ही काय कराल? मी म्हणालो, जादा तास घेईन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवेन. दुसरा प्रश्न आला, आणखीन काय कराल? मी म्हणालो, विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी स्टडी रूम ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करेन. माझी सर्वानुमते निवड झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ट्रस्टींच्या मीटिंगला हजर राहायला सांगितलं. निवड झाल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी ट्रस्टीच्या मीटिंगला हजर राहिलो. मी परत हळू आवाजात प्रश्न विचारला की आपली शाळा कुठे आहे? तेव्हा सगळेजण हसले. मी विचारात पडलो. परत हळू आवाजात म्हटलो, माझं काही चुकलं आहे का? चेअरमन ग.सा. पवार म्हणाले, अहो तुम्हाला शाळा निर्माण करायची आहे. रात्री घरी गेल्यावर मी स्वप्न रंगवत होतो. मोठी इमारत, विद्यार्थ्यांनी गच्च भरलेली शाळा. ते स्वप्नच राहिलं. त्यानंतर सर्वानुमते लाकडाच्या 10 बाय 10च्या रिकाम्या रूममध्ये शाळा भरवली आणि नंतर शाळेसाठी जागा शोधावी असं ठरलं. जो चीज चैलेंज करती है वही जीवन को चेंज करती है. ऊंची छलांग लगाने से पहले 2 कदम पीछे आना पड़ता ही है. माझ्या जीवनात हे एक मोठं आव्हान होतं. विद्यार्थी नाहीत, घंटा नाही, मैदान नाही, इमारत नाही, अशा अवस्थेतली शाळा प्रत्यक्षात निर्माण करण्याचं मोठं आव्हान मी स्वीकारलेलं होतं. माझ्या जोडीला कदम नावाचे शिक्षक दिले होते. परिसराच्या खडकाखाली यशाचा झरा असतो हे निश्चित. त्याप्रमाणे विद्यार्थी जमा करायचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं. जून अखेर सगळ्या मुलांचं प्रवेश घ्यायचं काम पूर्ण झालेलं होतं. आता शाळा सोडून घरी बसलेल्या मुलांचा सर्व्हे करायला लागणार होता.
शाळेसाठी मोदी भागात 10x10ची विलासराव देशमुख यांची रूम मिळालेली होती. त्या भागातल्या मुलांचा सर्व्हे केलेले असताना शाळा सोडून घरी बसलेले 2 विद्यार्थी मिळाले. उत्साह वाढला. कोणत्याही कामाची सुरुवात शून्यापासून होते. मोदीपासून थोड्या अंतरावर असलेल्या भागातून सेटलमेंट भागातनं 5 विद्यार्थी मिळाले, असे एकूण 7 विद्यार्थी झाले. शाळेला नावाचा बोर्ड नव्हता. स्वच्छतागृह, ऑफिस, मैदान या गोष्टी नव्हत्या. अशा प्रकारे 7 मुलांवर मोदी भागात अण्णासाहेब पाटील प्रशाला सुरू झाली. इयत्ता 8वी ते 10वी अशी शाळेची मान्यता होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात शाळेचं भवितव्य धोक्यात आहे हे बघून कदम शिक्षक शाळा सोडून निघून गेले. सगळी जबाबदारी मग माझ्या एकट्यावर पडली. मी दररोज लवकर यायचो, वर्गखोली स्वच्छ झाडून काढायचो. नंतर सार्वजनिक नळावरून जाऊन 2 घागरी पाणी आणून पाण्याचा माठ भरून ठेवायचो. नंतर रामवाडी परिसरातल्या 5 विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शाळेत घेऊन यावं लागत असे. त्यांनाही सवय झाली होती. मी घरी बोलवायला आल्याशिवाय ते शाळेत येतच नसत. मोदी भागातले विद्यार्थी मात्र न बोलवता नियमितपणे येत असत. इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, कार्यानुभव, चित्रकला, खेळ हे सगळे विषय मला शिकवायला लागत. ऑक्टोबर 1984ला संस्थेनं पवार नावाच्या शिक्षिकेची विज्ञान आणि गणित विषय शिकवण्यासाठी नेमणूक केली. डिसेंबर 1984ला ती शिक्षिका पण शाळा सोडून निघून गेली. परत माझा वनमॅन शो सुरू. सगळे विषय शिकवायला लागत. 14 मार्च 1985ला शनिवारी शाळा तपासणी होणार असं पत्र आलं. शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस आला. शाळेच्या खोलीचे पत्रे फुटलेले असल्यामुळे शाळेच्या खोलीत तुडुंब पाणी साठलेलं होतं. मी पॅन्ट वर केली, पाटीनं पाणी काढायला सुरुवात केली. 7:30 वाजले. कुमारसाहेब शाळेची तपासणी करायला आले. शाळेला नावाचा बोर्ड नसल्यानं ते चौकशी करत करत शाळेच्या खोलीच्या पुढे आले. माझं पाणी उपसण्याचं काम चालूच होतं. तेवढ्यात साहेबांचा आवाज आला, अण्णासाहेब पाटील प्रशाला कुठे आहे? हीच अण्णासाहेब पाटील प्रशाला आहे. विद्यार्थी कुठे आहेत? घरी आहेत, पावसामुळे कोणी आलं नाही. मुख्याध्यापक कुठे आहेत? मीच आहे मुख्याध्यापक. 1 नंबर रजिस्टर कुठे आहे? मी माझ्या बॅगमधनं 1 नंबर रजिस्टर काढलं. त्यांनी जबरदस्त शेरा दिला. सदर शाळेला बोर्ड नाही, मैदान नाही, स्वच्छतागृह नाही, विद्यार्थी नाहीत. त्यामुळे 28 जुलै रोजी फेर तपासणी करून शाळेची मान्यता काढून सदर शाळा बंद करावी. असा शेरा मारून साहेब निघाले. मी म्हणालो, साहेब चहा तरी घ्या. ते म्हणाले, प्या तुम्हीच, पाणी काढून दमला असाल. साहेबांनी मारलेला शेरा बघून माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. भर दिवसात चांदण्या दिसायला लागल्या. स्कूल कमिटीचे चेअरमनना शेरा दाखवला. त्यांनी तातडीची संस्थेच्या सगळ्या सभासदांची जनरल मीटिंग बोलवली. सर्वानुमते लिमयवाडी परिसरात झोपडपट्टी नंबर 2 या ठिकाणी जागा बघून शाळेचं स्थलांतर करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. शिक्षण अधिकाऱ्यांना तसं पत्र पाठवून दिलं. सन 1985ला शाळेचं स्थलांतर झालं, पण इमारत नव्हती. त्यामुळे तूर्त मी हुच्चेश्वर महाराज मठात शाळा भरवली. इमारत बांधकाम सुरू झालं. मे महिन्यात मी आणि माझे सहकारी शिक्षक पाटील सर यांनी नंबर 2 झोपडपट्टी, रामवाडी, लिमयवाडील सेटलमेंट सगळा भाग पिंजून काढला. इयत्ता 8वी आणि 9वीला 25 मुलं जमा झालेली होती. इमारतीचं बांधकाम होईपर्यंत हुच्चेश्वर मठाच्या महाराजांना विनंती करून मठात शाळा भरवली. शिक्षणाधिकारी योगीराज वाघमारे यांनी शाळा तपासणी केली. इमारतीचं बांधकाम सुरू होतं. विद्यार्थी संख्या बरी होती. तेव्हा सदर शाळा चालवण्यास हरकत नाही असा शेरा मारला. शाळेला अनुदान नसल्यानं 1984-85 मी पगार न घेता नोकरी केली आणि नंतर 500 रुपये मानधनावर नोकरी केली. लहरों से डर कर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. माझं शिक्षक व्हायचं स्वप्न साकार झालं होतं. त्यामुळे अगदी मनापासून शैक्षणिक सुरुवात केली. इयत्ता 10वीचा पहिलाच निकाल 60% लागला. संस्था चालकांनी माझा सत्कार केला. सत्काराच्या वेळी माझ्या अंगावर ठिगळ लावलेले कपडे होते, कारण पगार नसल्यानं माझी खूप आर्थिक तारांबळ उडलेली होती. संस्थेचे ट्रस्टी श्री विजयराव मुळीक यांनी ताबडतोब भेटावं असा निरोप पाठवला. मी घाबरलो. माझं काहीतरी चुकलं असं मला वाटलं.
मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा त्यांनी 1,000 रुपयाचा सफारी ड्रेस, चादर, सतरंजी यांचा आहेर केला आणि माझा पुन्हा एकदा सत्कार केला. माझे डोळे डबडबले. कष्टाचं चीज झालं असंही वाटलं. नंतर संस्थेनं जाणता राजा हे भव्य नाटक संस्थेच्या उभारणीसाठी घेतलं. त्या पैशातून शाळेसाठी मोठी जागा खरेदी केली, इमारत बांधली. मला शाळेत कष्ट करायला स्फूर्ती आली. शाळा ज्या भागात परिसरात होती तो भाग मागासलेला होता. विडी कामगार, गिरणी कामगार, बिगारी काम करणारे हे सगळे पालक. त्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, गुणवत्ता वाढावी यासाठी मी विद्यार्थ्यांसाठी मोफत रात्र अभ्यासिका आणि जादा तासांची सोय केली. शाळेला आदर्श शाळा असा पुरस्कार मिळाला. या कामी वागज सर, शेळके सर, पाटील सर, नवले सर, चव्हाण सर, सदाफुले सर, गोडाळे सर, गुंजेट्टी सर, कैलासवासी आवटे सर यांचं योगदान महत्त्वाचं आहे. मी स्वतः पहाटे 4 ते सायंकाळी 11:30पर्यंत शाळेतच असायचो. 10वी बोर्ड परीक्षेसाठी निवासी शाळा हा प्रकल्प राबवला. पुढे चालून दिवसेंदिवस सातत्यानं शाळेच्या प्रगतीचा आलेख वाढतच गेला. बालक मंदिर प्राथमिक विभाग, ज्युनियर कॉलेज, टेक्निकल कॉलेज इत्यादी शाखांचा विस्तारही होत गेला. शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्यावर मला सुद्धा वैयक्तिक आदर्श शिक्षक पुरस्कार, सरस्वती शिक्षक रत्न पुरस्कार, गुणवंत शिक्षक पुरस्कार, शिक्षक रत्न पुरस्कार, प्रकल्पप्रिय शिक्षक पुरस्कार असे विविध पुरस्कार एका पाठोपाठ एक मिळत गेले. नंतर मी वृक्षारोपण करून शालेय परिसर रम्य केला. या सगळ्या अथक प्रयत्नातनं सोलापूर जिल्ह्यातली एक नामवंत आदर्श शाळा असा लौकिक प्राप्त झाला आणि एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून माझाही लौकिक वाढला. मागासलेल्या भागात प्रशाला असल्यानं बरेच विद्यार्थी उपाशी शाळेत येत असत. त्यांना घरून डबा आणून जेवू घालत असे. या अथक प्रयत्नातनं नर्सेस, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, डॉक्टर, PSI असे उच्चपदस्थ विद्यार्थी झाले. अशा प्रकारे शाळेची पायरी न चढता, कॉलेजचा उंबरठा न ओलांडता मी एक आदर्श शिक्षक झालो. एखादं ध्येय निश्चित केलं ना की आलेली संकटही थिटी वाटायला लागतात. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मलाही खूप संकटं आली, पण त्यावर मात करून मी आदर्श शिक्षक हे माझं अंतिम ध्येय साध्य केलं. ही नोकरी मी शून्यातनं विश्व निर्माण केल्यासारखी आहे. आत्ताच्या शिक्षकांना माझी एवढीच विनंती आहे की विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवून गुणवंत, जबाबदार आदर्श नागरिक निर्माण करावे आणि ते सामर्थ्य शिक्षकात आहे. त्यामुळे आपणही मनापासून ज्ञानदानाचं कार्य पार पाडावं हीच इच्छा. ही माझी वाट वादळ वाऱ्याची, दऱ्या खोऱ्याची आणि डोंगर उताराची. ही माझी वाट नागमोडी वळणाची, चकवा देणाऱ्या मृगजळाची. ही माझी वाट रणरणत्या उन्हाची, कष्टानं भिजलेल्या घामाच्या धारांची. ही माझी वाट कधी न संपणारी, माझ्या अखंड चाललेल्या जीवन प्रवासाची. ही माझी वाट उजाड माळरानाची. ही माझी वाट उजाड माळरानाची, वनात पेटलेल्या धगधगत्या वणव्याची. ही माझी वाट अखंड चाललेल्या संघर्षाची. ही माझी वाट अखंड चाललेल्या संघर्षाची, काळ्या कुट्ट अंधारात चमकणाऱ्या काजव्याची, चमकणाऱ्या काजव्याची. ही माझी वाट काट्याकुटी घनदाट वनाची. ही माझी वाट काट्याकुटी घनदाट वनाची. ही वाट दूर जाते अन ओळखी ठिकाणाची, अन ओळखी ठिकाणाची. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विठ्ठल चोबे यांचं हे छोटंसं आत्मचरित्र वादळ वाऱ्याची वाट. सरांचा जीवनाचा संघर्ष कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. हा संघर्ष तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन देणारा असेल. हा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात जे जीवनात संघर्ष करतायत, धडपडतायत, त्यांना उत्साह मिळण्यासाठी हे आत्मचरित्र त्या लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हां, साहित्य पंढरी हे कथाकथन चॅनल जर तुमचं सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच विनंती, कृपया साहित्य पंढरी चॅनल सबस्क्राईब करा.
भेटूया श्रोते हो अशाच उत्तमोत्तम कथा, कादंबरी, आत्मचरित्रासह साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.